फार व्यवसाय हा तसा पिढीजात व्यवसाय आहे आणि फार पूर्वी म्हणजे पूर्वीपासूनचा कुंभारांना इतिहास आहे. कारण संत गोरोबा काका, संत शिरोमणी गोरोबा काका हे आमच्या कुंभार समाजातलेच विठ्ठलाचे निस्सिम भक्त. तेही मडकी बनवूनच आपला उदरनिर्वाह करायचे आणि त्यांचा जो विठ्ठलावर असणारा श्रद्धा भक्ती यामुळे त्यांचा इतिहासही फार मोठा आहे. शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा याला फार मोठा आदरानं बोलवलं जायचं कुंभारांना आणि कुंभारांचा सुद्धा राजाने वापर करून घेतला असा इतिहास सांगतो. आता पूर्वीपासून आमच्या गावातीलच माती आम्ही वापरलो जायची, पण माती आमच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीची लहान माती, काळी माती, पिवळी माती, शेडू माती अशा माती असायच्या. आता या वाढत्या लोकसंख्येच्या परिस्थितीमुळे मातीचा अभाव व्हायला लागला. माती मिळत नाही, कच्चा माल मिळत नाही, त्यामुळं कुंभार व्यवसाय हा फार संकटात आला. या बिर्याणीच्या भांड्यातूनच जेवण करून आपण का जेवायचं, तर पूर्वीच म्हणजे ॲल्युमिनियम, जर्मन या भांड्यात ज्या वेळेला जेवण केलं जायचं किंवा करतोय आपण, यापासून आजार उत्पन्न व्हायला लागले. आणि माती ही अशी एक वस्तू आहे की त्यापासून आपल्याला अपव्यय काय होणार नाही किंवा त्यापासून आपल्याला कुठला आजार विजार होणार नाही. यासाठी या मातीच्या भांड्यातूनच आज आपण जे जेवण करतोय ते उत्कृष्टरित्या जेवण होत आहे. आपल्याकडं माती जर अशा पद्धतीची मिळाली तर बऱ्यापैकी आम्ही करायला आमच्या इथे काही अडचण नाही. पण काही माती याला मुबलक मिळत नाही. यासाठी ही बॉटल्स आम्ही बाहेरून तयार केलेली आहे आणि ती इथं आणून विकतोय. का तर आपल्याकडे ही बॉटल्स तयार करताना माती तिकडचीच लागेल आणि तो कच्चा माल आपल्याला आणून ह्याच्यासाठी बॉटलसाठी परवडणार नाही. म्हणून आम्ही ही माती, हे भांडच आम्ही तिकडून आणून विकतो आहे. आपल्या गावातील लोकांना गार पाणी आणि आरोग्याला हानिकारक नाही असं पाणी प्यायचं, यासाठी आम्ही ही इथं आणून विक्री करतो. नक्षीकामाच्या वस्तू सुद्धा आत्ताच्या ह्याच्यावर बनवता येतात. पूर्वीच्या चाकावरही बनवल्या जायच्या, पण त्यात आता बदल काय आला की ती पूर्वीचे कुंभार असणारे कुंभार ते मूळ छोटीच भांडी तयार करून घेऊन त्याला बनवून तयार करायचे आणि आता आधुनिक चाकावर मोठा पेंड न मारायला येत नाही. त्यामुळे चिखलाचा पेंड लागण असल्यामुळे तुम्हाला नक्षीकामाच्या वस्तू, आधुनिक वस्तू या सगळ्या करता येतात. पूर्वीपासूनच हातकलेवर आमचा विश्वास असल्यामुळे ज्या वेळेला आम्ही हे भांड उतरायला बसतो तेवढा एक मोठा आनंद मिळून जातो. एक तर कला, अंगातील कला याचा एक मोठा आनंद होतोय आणि परत आपण हे लोकांच्या पर्यंत आपल्या हाताने केलेली कला पोहोचवतो, बरोबर, किंवा आपल्या हाताने केलेलं भांड पोहोचवतोय आणि त्या सगळ्या केलेल्या कलावर एक आमचा उदरनिर्वाह चालतोय. कशाचीही कमी पडत नाही. पूर्वी कुंभारांना राज म्हटलं जायचं. याचा इतिहास फार मोठा आहे. दर महिन्याला आपल्याकडे एक सण येतोय, दर महिन्याला जवळजवळ एक सण येतोय. त्या सणांना लागणारं भांड हे कुंभारच करायचा. मग संक्रांत असेल, लुटके असतील, अन्य काही असेल त्यावेळेला ते करायचं. बैल असतील, बेंदरला बैल करायची, नागपंचमीला नाग करायचे. असा बारमाही चालणारा धंदा असल्यामुळं कुंभारांना राज म्हटलं जायचं. त्याला मरण नाही. आत्ताच्या घडीला एक आनंदाची गोष्ट म्हणजे मोबाईल आल्यामुळे किंवा इंटरनेट जमाना हे सगळं आल्यामुळं आम्ही आता आम्हाला फार काय त्या मोबाईल मधलं कळत नाही. आमच्या मुलांच्या मार्फत, माझा मुलगा तेजस राजेंद्र कुंभार याच्या मार्फत आम्ही ते ऑनलाईन पद्धतीनं बाहेर व्हॉट्सअप असो किंवा व्हिडिओ करून पाठवणं असं सगळीकडे सोडलेलं असतं आणि त्या मार्फत ऑनलाईन आमच्याकडे खूप फोन करतात. आमच्या नंबरवर फोन केल्यानंतर मग ते आमच्याकडे भांड्यांची मागणी करतात. मग आम्ही ती भांडी कुठल्याही साह्यानं, म्हणजे समजा एसटीतनं ती जात असेल तरीही पॅक करून पाठवतो. अन्य कुठलं वाहन तिकडे जात असेल तर त्या वाहनातून त्यांना पोहोचेल अशा ठिकाणी पाठवतो. आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांनी 12 बलुतेदार आणि 18 पगड जाती ह्या व्यवसायात येणाऱ्या अडचणीपासून वंचित राहायला लागले. त्यासाठी आदरणीय मोदी साहेबांनी काय केलं की ह्या आपल्या 12 बलुतेदार 18 पगड जाती या देशातून ह्या धंद्यापासून वंचित राहू नये आणि आता जी बेकारी किंवा रोजंदारी मिळत नाही किंवा बेकारी वाढायला लागली
याचं सुद्धा हेच कारण आहे. कुंभार लोकांना किंवा नवीन शिकणाऱ्या मुलांना कच्चा माल मिळत नाही किंवा कच्च्या मालासाठी घालणारी गुंतवणूक होत नाही. यासाठी आदरणीय मोदी साहेबांनी आपल्या देशात एक मोठा उपक्रम राबवला. स्पर्धा कुणाबरोबर आम्ही करायची गरजच नाही. आम्ही पहिल्यापासूनच आमची स्पर्धा आम्हीच तयार केलेली आहे. कारण पूर्वीपासून हे अल्युमिनियम जर्मन ज्या वेळेला नव्हतं त्यावेळेला मातीच्याच भांड्यातून खाणारे लोक आज सुद्धा आहेत. पूर्वीपासून हे अल्युमिनियम जर्मन हे नंतर आलं आणि ज्या वेळेला आम्ही बाजारात उभारून आमच्या भांड्याचे महत्व सांगू त्यावेळेला त्या लोकांना माहिती असते. आम्ही मातीच्या भांड्यात ज्या वेळेला जेवत होतो त्यावेळेला 90 वर्षांचा कालावधी माणसं जगत होतो. याचं कारण काय, आताची जी अल्युमिनियम किंवा स्टील ही भांडी आली यापासून आजार निर्माण व्हायला लागले हे लोकांनाही कळायला लागलंय. त्यामुळे आम्ही ज्या वेळेला एखादं भांडं बाजारात घेऊन उभा राहतोय त्यावेळेला आम्ही स्पष्ट त्याचा उल्लेख करून सांगतोय हे भांडं तुम्ही गॅसवर वापरा, कशावरही वाचला, हे तुमच्या आरोग्यास हानिकारक नाही. पूर्वी आम्ही जे गणपती करायचो कुंभार लोक ते मातीचे करायचो. बरोबर. थोडासा मध्यंतरीच्या काळात किंवा आज ज्याचा वापर केला जातो ते प्लास्टर ऑफ पॅरिस. बरोबर. सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे काय आहे यातले एक सांगतो. हा बिझनेस करत असताना कुंभाराचीच गरज लागते असं नाही. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपतीनं पर्यावरणाचा ऱ्हास व्हायला लागलाय. आम्ही ज्या मातीच्या मूर्ती केल्या जायच्या त्या मातीच्या मूर्ती व्यवस्थितरित्या विसर्जित व्हायच्या आणि आता मात्र ह्या प्लास्टरच्या मूर्त्या विसर्जित होत नाही. त्या विटंबना केल्यासारखा प्रकार होतोय. म्हणूनच यासाठी संतांनी मध्ये एक वेळ म्हटलेलं आहे, साठविली हृदय संपुष्टी बाहेर 10 कोटी मूर्ती दिसे. तुमच्या हृदयात देवाला साठवा. फक्त ज्या वेळेला तुमच्या हृदयात देवाला साठवाल त्यावेळेला तो आभाळ एवढा दिसायला लागतो. तुमच्या बघायची दृष्टी फक्त त्याला बदला. बरोबर. तुमची आमची दृष्टी काय झाली, फक्त येणारा जो आत्ताचा काळ आहे, जो येणारा दिवस आहे, हे फक्त आपण मोठाल्या मूर्त्या तयार करायच्या यासाठी बघायला नको. तसं आम्ही कुटुंब पद्धतीनंच त्यांच्याबरोबर संबंध ठेवतोय. कसं असतंय, ग्राहक हे दैवत म्हटलं जाते. बरोबर. ग्राहकासोबत तुम्ही जेवढं चांगलं राहाल तेवढं ग्राहक आपल्याकडे येते. बरोबर. मार्जिन पद्धत असेल तर थोडीशी तुम्ही आम्ही इकडे सांभाळून जर त्यांच्याकडून त्या वस्तूवर जर पैसे घेतले तर ग्राहक वाढायला चालू होते. आणि मग एक कुटुंब म्हणून आम्ही ज्या वेळेला त्यांना काय लागत असेल मातीचा आमच्याकडून त्यावेळेला आम्हाला फोन आला किंवा निरोप आला तर मग त्यांच्या घरी जाऊन देऊन येणार असं नातं ठेवलं जाते. एक मराठीत म्हण आहे त्या पाठीमाग, मातीचं भांड आणि अक्कल सांड. तुमच्या हातातून पडलं तर ते भांड फुटणार आहे. तुम्ही व्यवस्थित वापरला तर 10 वर्ष ते भांड चालणार. श्रीमंत म्हणायचं कुणाला, ज्याच्याकडे लाखो रुपये पडून राहिलेत आणि रात्री झोप लागत नाही त्याला श्रीमंत म्हणायचा, की ज्याच्याकडे 2 वेळेला पोटभर अन्न मिळतंय तो सुखात खातोय राबून बिमून 10 वाजता झोपला की सकाळी 5ला उठतोय त्याला श्रीमंत. आणि तुम्ही बघा आजपर्यंतचा काटा अनुभव आहे, ज्या वेळेला आपण मृत्यू पावतोय मृत्यूनंतर पहिल्यांदा माझ्याच भांड्यानं आंघोळ घातली जाते, माझ्याच भांड्यानं भात करून तो भांड फोडलं जाते. यासाठी तरी कुंभार लागणारच आहे. हातची कला ती हातातली कोण काढून घेत नाही. भलं तुम्हाला एखाद्या नोकरीवरून काढू शकतात, भलं तुम्हाला एखाद्या ह्याच्यापासून बाजूला ठेवू शकतात, पण माझ्या माती आणि माझ्या कलेपासून मला बाजूला ठेवणारा कोण मात्र जन्माला आलेला नाही. उपजत मातीचा देह ओळखायला अवघड नसतं. ज्या वेळेला तो मातीत हात घालून मातीची कलाकुसर एखाद्या पद्धतीची सुद्धा तयार करायला लागला तर तो जातीवंत कुंभार हे ओळखायला काय अडचण आहे. माती सांगे कुंभाराला पायी मज तुडविशी रे, तुझाच शेवट आहे वेड्या माझ्या पायाशी. काय सांगितलं जातंय कुंभाराला, त्याच भावनेनं त्याच सगळ्या श्रद्धेनं ज्या वेळेला आम्ही कलाकुसर करायला बसतोय त्यावेळेला मातीवर येणाऱ्या भांड्यात अंतर्मन ठेवून ज्या वेळेला आम्ही भांड तयार करायचं असतोय त्यावेळेला तो जातीवंत कुंभार मनापासून जे भांड तयार करतोय त्याच वेळेला त्याला कला येते. म्हणून त्याला जातीवंत कुंभार किंवा कुंभार ओळखला जातो. मंडळी नमस्कार. मंडळी माझं नाव रंजित. आपण पाहतात सावडी संवादाची हा आपला युट्यूब चॅनल. मंडळी गेले कित्येक दिवस झाले आपण आपल्या या पॉडकास्ट युट्यूब चॅनलच्या माध्यमातून अनेक लोकांना भेटण्याचा प्रयत्न करतोय. गेले कित्येक दिवस झाले आपण
अनेक विचारांना, अनेक अनुभवांना तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतोय. मंडळी, आज असंच आपण एका व्यक्तीला घेऊन आलोय, ज्याची मुलाखत आज आपण घेणार आहे. महत्वाचा मुद्दा तो म्हणजे आपण लहानपणापासून, जुन्या काळापासून त्या व्यक्तीचा व्यवसाय बघत आलेलो आहे. आपल्या गावामध्ये, गावाच्या आडीवाटीला बऱ्याचशा ठिकाणी कुंभार लोक स्वतःची घरं बांधायची. आता कुंभार म्हटल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये पहिलं येतं नाही का, की मातीचा माठ, त्यानंतर मातीची इतरत्र भांडी, हे सगळे बनवणं आणि हे सगळं विकणं, एवढ्या पुरताच आपल्याला कुंभार व्यवसाय माहिती नाही का. फक्त आणि फक्त ह्या कारणामुळे म्हणून आज मी तुमच्या समोर राजू मामांना घेऊन आलोय. राजू मामा आज आपल्याला संपूर्ण कुंभार व्यवसायाबद्दलची एकूण एक न चुकलेली अशी माहिती सांगणार आहे. तर मामा नमस्ते. नमस्ते. मामा, मला सगळ्यात पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. माझं नाव राजेंद्र भीमराव कुंभार, पुत्तूर तालुका जिल्हा कोल्हापूर. ओके ओके ओके. मामा, तुम्ही याच गावामध्ये कधीपासून राहताय? या गावात तसं आमच्या आजोबांच्या पासून आम्ही राहतोय, असं पाठीमागचा इतिहास मला कळतोय. बर बर. आजोबांच्या पासून आम्ही राहतोय इथं. म्हणजे तरी किती वर्ष झाले असेल तुम्हाला? तरीही 150-200 वर्ष झाली आम्ही या उत्तूरमध्ये राहतोय. बर बर बर, छान की एकदम. मग मामा, मला कुंभार व्यवसायाचा थोडक्यात इतिहास जाणून घ्यायचा, त्याबद्दल सांगाल काही? कुंभार व्यवसाय हा तसा पिढीजात व्यवसाय आहे आणि फार पूर्वी, म्हणजे पूर्वीपासूनचा कुंभारांना इतिहास आहे. कारण संत गोरोबा काका, संत शिरोमणी गोरोबा काका हे आमच्या कुंभार समाजातले विठ्ठलाचे निस्सिम भक्त, तेही मडकी बनवूनच आपला उदरनिर्वाह करायचे. आणि त्यांचा जो विठ्ठलावर असणारा श्रद्धा, भक्ती, यामुळे त्यांचा इतिहासही फार मोठा आहे. पण त्यापेक्षाही पलीकडं की शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा याला फार मोठा आदरानं बोलवलं जायचं कुंभारांना, आणि कुंभारांचा सुद्धा राजाने वापर करून घेतला असा इतिहास सांगतो. ज्या वेळेला कळी कपारी घोडदौड करून एखाद्या किल्ल्यावर जायचं आणि त्या किल्ल्यावरून परतत असताना ज्या वेळेला हा मध्ये असणारा डोंगर कपारींचे रस्ते चुकले जायचे, त्यावेळेला योग्य दिशेने यायच्या मार्गावरच एखाद्या कुंभारांना सांगून तिथं भट्टी पेटवली जायची आणि त्या धुराच्या दिशेने राजे त्या मार्गाने परत यायचे, असा याचा इतिहास आहे. ओके. म्हणजे ज्या वेळेसला छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेसला स्वराज्य निर्मिती करत होते, स्वराज्य स्थापन करत होते, त्यावेळेसला बरोबर तुमचं म्हणणं तर अगदीच बरोबर आहे. कारण एखाद्या गड्यावरनं दुसऱ्या गड्यावर जायचं झालं तर त्या काळामध्ये जसं आत्ताचा जीपीएस वगैरे तसली काय सिस्टम नव्हती. त्या काळामध्ये रस्ता शोधत शोधतच जायचं होतं. मग जसं एक उदाहरण द्यायचं झालं की आज आपण पुरंदरमध्ये आहोत आणि आपल्याला तोडण्याला जायचंय, तर पुरंदर गावातले जे कुंभार लोक आहेत ते पहिल्यांदा तिकडे पुढे जायचे, तिकडे जाऊन त्यांच्या भट्ट्या मांडायचे, त्यांचे व्यवसाय सुरू करायचे, आणि त्यानंतर मग आपले जे मावळे आहेत हे महाराजांना सांगायचे की आता तुम्हाला जर या गडावरनं त्या गडावर जायचंय तर तुम्ही फक्त धुराकडे बघत जावा. तुम्हाला धूर दिसला म्हणजे तुम्ही समजून घ्या की ह्या गावामध्ये एक आपले कुंभार व्यक्ती राहतात, त्यांनी भट्टी पेटवली, तुम्ही त्याच्याकडे बघत बघत पुढेपर्यंत जावा, धुराच्या दिशेने जावा. ओके ओके ओके, असं होतं. मामा, आता मला व्यवसायाबद्दल थोडी माहिती द्या. पहिलं म्हणजे तुम्ही कुंभार व्यवसाय जो करताय तर यामध्ये लागणारी जी सगळ्यात महत्वाचा घटक आहे तो म्हणजे माती. तुम्ही ती माती नेमकी आणताय कुठून? आता पूर्वीपासून आमच्या गावातीलच माती आम्ही वापरलो जायची. पण माती आमच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीची, लाल माती, काळी माती, पिवळी माती, शेडू माती, अशा माती असायच्या. आता या वाढत्या लोकसंख्येच्या परिस्थितीमुळे मातीचा अभाव आहे. बरोबर. माती मिळत नाही, कच्चा माल मिळत नाही, त्यामुळं कुंभार व्यवसाय हा फार संकटात आला. त्यासाठी आता माती बाहेरून कुठून तरी आणली जायला लागणार. मग आता जर आपल्याला या आधुनिक युगात जर चांगली भांडी तयार करायची असतील आणि चांगल्या पद्धतीचा कच्चा माल जर त्याला मिळाला तर मग बऱ्यापैकी आम्ही ती माती इथून आता बेळगावच्या पुढे खानापूर आहे, तिथून ट्रकनं माती आणून आमच्या आत्ताची भांडी तयार करायला चालू केली. अच्छा अच्छा अच्छा. मामा, मध्यंतरी मी असं सोशल मीडियावरती एका व्यक्तीचा व्हिडिओ पाहिला होता ज्यामध्ये ते बोलले होते की काय काय अशी भांडी आहेत की ज्यांना बनवण्यासाठी म्हणून लीद देखील वापरली जाते म्हणून.
पूर्वीपासूनच लीद ही आमच्या चिखलात वापरली जाते, कारण घट्टपणा यावा आणि माती आपली चिरू नये यासाठी लिदीचा वापर आम्ही केला जातो. याचं कारण काय असायचं तर आमच्याकडे वापरल्या जाणाऱ्या 2 प्रकारच्या माती, एक तांबडी माती, एक काळी माती, आणि याचं ज्या वेळेला मिलाप केलं जायचं त्यावेळेला त्या लिदीसारखा म्हणजे घोड्याची लिदीसारखा वापर करून ती भांडी तयार केली जायची. अच्छा अच्छा, म्हणजे तेवढ्यासाठी म्हणून लिद वापरतो. मी बऱ्याच वेळेसला आता कसं आहे माहितीये का, हा एक माझा स्वभाव आहे की मला समजा एखाद्या व्यक्तीचं जर समजा मुलाखत घ्यायची झाली तर पहिलं म्हणजे आपल्याला त्या माणसाबद्दल माहिती असलं पाहिजे, त्याच्या व्यवसायाबद्दल माहिती असलं पाहिजे. यासाठी म्हणून आता जवळजवळ आज जरी समजा आपण व्हिडिओ घ्यायला बसलोय तरी देखील मी गेले 4-5 दिवस झालं यावरती व्यवस्थित अभ्यास करत होतो. मला त्यामध्ये एक गोष्ट जाणवली, जुना काळ जो होता की जुन्या काळामध्ये जसं कुंभार लोक मोठं चाक, जसं तुम्ही बोललात मोठ्या चाकावरती माती हे बनवायचे, सगळ्या काही गोष्टी करायचे. आता तो काळ नाही राहिला की बाबा मोठं चाक निघून गेले, छोट्याशा चाकावरती म्हणजे जे मोटरचं वगैरे चाक असतं आपण त्याच्यावरती करतोय. आता मला महत्वाचा मुद्दा असा विचारतोय की त्या काळामध्ये तर एखादं भांड बनवायचं झालं की घरातले 4-5 जण त्या गोष्टीसाठी कामाला लागायचे. आत्ताच्या घडीला तसं काय आहे का की बाबा अजून सुद्धा तेवढेच माणसं कामाला असतात का? माणसं तेवढीच लागत नाही, पण मॅनपॉवर ही करण्यासाठी लागतेच. ओके ओके. राहिला प्रश्न एक तो म्हणजे प्रोडक्शन करताना वापरणाऱ्या चाकाचा, मग ते मातीचा असो या आता लाईटवर आपण फिरवणारा चाक असो, पण बाकीचा कच्चा माल करण्यासाठी मॅनपॉवर ही सगळी लागतेच. आणायला लागणारी माती, त्यासाठी भिजवली जाणार ती, त्याचं मळण केलं जाते, त्याचा पेंट तयार केला जातोय आणि मग आपण गाडीवर उतरलो जातो. त्यामुळं हा जो करायचा कालावधी यात मॅनपॉवर फारशी कमी झालेलो नाही, मॅनपॉवर तेवढीच लागते, मॅनपॉवर कमी लागत नाही. मामा मध्यंतरी आमची आई सांगत होती, आता मी ज्या वेळेसला पुण्यामध्ये राहत होतो त्यावेळी आम्ही घरी नॉनव्हेज आयटम वगैरे बनायचे, बिर्याणी वगैरे बनायची. त्यावेळेसला ह्याचं कधी चिकन मातीचं भांड वापरायची आई, कधी कधी स्टीलचं वगैरे भांड वापरायची. तर सध्याच्या घडीला तुमच्याकडनं असं काय बनवलं गेलंय का? म्हणजे जसं आता आपण बाजारामध्ये बघतोय की बिर्याणीची भांडी वगैरे असतात, तर तसलं काही तुम्ही सध्या बनवलेलं आहे का? आम्ही बिर्याणीचं भांड वगैरे इथं बनवलेलं आहे. बर बर. या बिर्याणीच्या भांड्यातूनच जेवण करून आपण का जेवायचं, तर पूर्वीच म्हणजे ॲल्युमिनियम, जर्मन या भांड्यात ज्या वेळेला जेवण केलं जायचं किंवा करतोय आपण, यापासून आजार उत्पन्न व्हायला लागले. आणि माती ही अशी एक वस्तू आहे की त्यापासून आपल्याला अपव्यय काय होणार नाही किंवा त्यापासून आपल्याला कुठला आजार विजार होणार नाही, यासाठी या मातीच्या भांड्यातूनच आज आपण जे जेवण करतोय ते उत्कृष्टरित्या जेवण होत आहे. चवीचंही जेवण होत आहे आणि त्यापेक्षा आरोग्याला आपल्याला हानिकारक नसणारी ही माती आहे. त्यामुळे या मातीपासून तयार केलेली ही बिर्याणीचं भांड. अरे वा, भांड मस्त एकदम. हे भांड आम्ही या आपल्या इथल्या मातीपासून केलेलं नाही, कारण या भांड्यात जर आपण लीद घालून केलं तर त्याचा वास थोडासा येतोय. आणि हे भांड आम्ही खानापूर बेळगावच्या पुढून तिथं चिकनी माती असते, त्या माती आणून हे भांड आम्ही बिर्याणीचं भांड म्हणून केलं. अच्छा अच्छा, म्हणजे छान आहे. म्हणजे उद्या जाऊन आपला व्हिडिओ जो कोणी प्रेक्षक बघणार असतील त्यांना देखील डायरेक्टली माहिती राहील की बाबा जर तुम्हाला मातीतनं बनलेली जी काय भांडी वगैरे घ्यायची असतील तर पॉडकास्ट उचलून बघा, तो माणूस आहे, त्याला बाबा तुम्ही जाऊन भेटा आणि सगळ्या काही गोष्टी करा. बरोबर. ओके ओके. मामा, या व्यतिरिक्त तुम्ही काय काय बनवून घेतलेलं आहे आतापर्यंत? कसं आहे माहितीये का, मी मध्यंतरी हे केलं होतं, म्हणजे आईसोबत माझं बऱ्याच वेळेसला बोलणं होत राहतं. तर आईला आमच्या घरी की मी पाण्याची बाटली बघितली, तर मला मूळ मुद्दा तो विचारायचा आहे की ती म्हणजे बाटली तुम्हीच बनवली की कसं काय वगैरे? आपल्याकडं माती जर अशा पद्धतीची मिळाली तर बऱ्यापैकी आम्ही करायला आमच्या इथे काही अडचण नाही. पण काही माती याला मुबलक मिळत नाही, यासाठी ही बॉटल्स आम्ही बाहेरून तयार केलेली आहे आणि ती इथं आणून विकतोय. का तर आपल्याकडे ही बॉटल्स तयार करताना माती तिकडचीच लागेल
आणि तो कच्चा माल आपल्याला आणून ह्याच्यासाठी बॉटलसाठी परवडणार नाही. म्हणून आम्ही ही माती, हे भांडच आम्ही तिकडून आणून विकतो आहे. आपल्या गावातील लोकांना गार पाणी आणि आरोग्याला हानिकारक नाही असं पाणी प्यायचं, यासाठी आम्ही ही इथं आणून विक्री करतो. अच्छा, म्हणजे जुन्या काळामध्ये जसं आपण माठ वगैरे हे करायचो, माठातलं जे पाणी प्यायचो, आत्ताच्या घडीला तुम्ही ही बॉटल बनवली, त्यामुळे माठातल्या पाण्याची आता सारखी आठवण काढायची गरज नाही. याच्यामध्ये पाणी भरून ठेवायचं आणि पित राहायचं निवांत मध्ये. 5-10 मिनिटात ती गार असं बर्फासारखं होणार, ते पाणी प्यायला चालतं. अरे वा, मस्त आहे, माहिती मस्त आहे, मस्त आहे, छान वाटलं. 1 मिनिट बघू का मी? बघा. मामा मस्त एकदम. अरे ह्याला झाकण पण आहे? हो, झाकण पण तसंच केलं. मस्त आहे झाकण एकदम याचं. छान आहे, अतिशय छान, सुंदर. मामा मला आणखी एक प्रश्न असा विचारायचा आहे की बऱ्याचदा काय होतं, म्हणजे आता जसं आता तुम्ही मला भांड दाखवलं, पाण्याची बाटली दाखवली, तर मला यावरनं हे विचारायचं, म्हणजे हा माझाच नाही, प्रत्येकाला हा प्रश्न पडलेला असेल की जे पारंपरिक जे कुंभारकाम आहे ते आणि प्लस जे आता सध्याच्या घडीला आधुनिक जे काम आलंय, मग या दोघांमध्ये फरक कसा करता येईल? नेमका फरक एवढाच आहे, पूर्वी जे कुंभारकाम केलं जायचं त्याला फार कष्ट लागायचे. मोठं चाक असायचं आणि ते चाक फिरवताना एखादा दांडा खाली जमिनीत रोवायचा आणि त्या फळीला मोठासा होलचा आधार द्यायचा आणि त्या आधारावर ते मोठं चाक फिरवलं जायचं. तसं धोकादायक चाक फिरवणं होतं ते. आणि ते चाक फिरवत असताना जर त्याला रव द्यायचे असेल, म्हणजे फिरवायचं जर जादा असेल, मधीच चाक जादा फिरवल्यानं मडकं व्यवस्थित येण्यासाठी फिरवायचं असेल, तर त्याला चाक दांड्याचा वापर केला जायचा. तो तसा अवघड, तो तसा धोकादायक असा हा तो काळ होता. आणि त्या चाकावर उतरून ज्या वेळेला आपले लोक ते भांड छोटस काढून बाजूला तयार करायचे, ते भांड फार मोठं नसायचं, फक्त त्याला आकार दिला जायचा. पण ते भांड चाकावरून ज्या वेळेला बाजूला घेतलं जायचं, त्यानंतर त्या भांड्याचं मोठी घागर सुद्धा केली जायची. बर. हे पूर्वीच्या काळाचे लोक करायचे. कारण पाठीमागून त्याला चिखल लावणं, मधी हात घालून गुंडीच्या साह्यानं, गुंडी म्हणजे दगडाची गुंडी, या साह्यानं थोपाटण्यानं बरोबर ते थोपटत मोठं गाडगे केलं जायचं. आणि मग त्याची घागर बनवणं, माठ बनवणं, अशा प्रकारच्या वस्तू तयार व्हायच्या. आधुनिक काळात आता काय आलं, एक तर चाकाची भीती नसणं हा विषय संपला, कारण लाईटवरची चाकं आली, गिअर त्याला झाले, जेवढा तुम्हाला फिरवायचा असेल तेवढ्या गिअरवर ठेवलं की ते तेवढ्या रिटर्न करतं. समजा वाढवायचं झालं तर गिअर वाढवायला लागतो. तिथं पहिल्यांदा भीती संपली, ती चाकाची भीती संपली. बरोबर. अवजड करणं हे संपलं. आणि आता कसं आलंय, आता त्या चाकावर एक मात्र नक्की की त्या चाकावर उतरलेलं भांड तुम्हाला बडवून मोठं करता येत नाही. अच्छा, म्हणजे ते जोरात फिरतं त्यामुळं? नाही, त्याचा करणारा आपण जो शेप असतो तो लहान पद्धतीचा तयार होतो, त्यामुळे मोठंस भांड तयार करता येत नाही. आणि त्या चाकावर अत्याधुनिक गरजेसाठी आता जी उतरलेली भांडे, मग त्यात असेल पाण्याचा गिळा, ग्लास असेल, वाटे असेल, चहा प्यायचा कप असेल, या सगळ्या वस्तू त्याच्यावर नक्षीकाम करून उतरता येतात. म्हणजे जे आधुनिक पद्धत आहे त्यावर, आधुनिक पद्धतीवर. ओके ओके ओके. आपण मागच्या वेळेसला जेव्हा युवराज दादाला भेटायला गेलो होतो, त्यावेळेसला एक गडिंग्लजच्या शाळेतली त्यांना एक ऑर्डर आली होती गुल्लक बनवायची. त्यांनी गुल्लक बनवला होता, बरोबर? हा, म्हणजे ते छोट्यावरती, म्हणजे जसं तुमचं म्हणणं असं झालं की जर मोठं चाक असेल तर त्याच्यावरती आपल्याला सगळं काय बनवता येतं. आता जी आधुनिक मध्ये जी छोटी चाकं आलीत त्याच्यावरती जे एक म्हणतो आपण हँडीज असं म्हणतो, की छोट्या छोट्या वस्तू ज्या असतील फक्त त्याच बनवता येतात. नक्षीकामाच्या वस्तू सुद्धा आताच्या ह्याच्यावर बनवता येतात. पूर्वीच्या चाकावरही बनवल्या जायच्या, पण त्यात आता बदल काय आला की ती पूर्वीचे कुंभार असणारे कुंभार ते छोटीच भांडी तयार करून घेऊन त्याला बडवून तयार करायचे. आणि आता आधुनिक चाकावर मोठा पेंड न मारायला येत नाही, त्यामुळे चिखलाचा पेंड लागणं असल्यामुळे तुम्हाला नक्षीकामाच्या वस्तू, आधुनिक वस्तू या सगळ्या करता येतात. ओके ओके ओके. मामा, माझा एक मूळ मुद्दा असा आहे, आता जसं जुना काळ होता की जुन्या काळामध्ये आपण माठ बनवायचो, मग माठाचे साईज होते छोटे मोठे, सगळ्यात मोठे वगैरे, ते एक जुना काळ. की बाबा जसं आता आपलं बोलणं झालं की बाबा
मोठं चाक होतं, मोठ्या चाकावरती आपण त्या सगळ्या गोष्टी बनवत होतो. आता आला आधुनिक काळ. आधुनिक काळामध्ये अशा अनेक गोष्टी, आता मी देखील तुमच्या इथे ज्यावेळेसला आलो होतो, तुमचं मी गोडाऊन बघितलेलं, त्यावेळेसला तुम्ही मला बऱ्याचशा गोष्टी दाखवल्या होत्या की बाबा आपण हे बनवलंय, आपण हे बनवलंय. तर मला आतुरतेने हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही ज्या वेळेसला नवीन एखादी वस्तू बनवता, तर ही नवीन वस्तू बनवण्यासाठी, जसं आता तुम्ही मला बिर्याणीचं भांडं दाखवलं, पाण्याची बाटली दाखवली, तर तुम्ही ह्या ज्या नवीन वस्तू बनवताय, जे क्रिएशन हे करताय, तर याची प्रेरणा तुम्हाला नेमकी कुठून येते? पूर्वीपासूनच हातकलेवर आमचा विश्वास असल्यामुळे ज्या वेळेला आम्ही हे भांडं उतरायला बसतो तेवढा एक मोठा आनंद मिळून जातो. एक तर कला, अंगातील कला याचा एक मोठा आनंद होतोय आणि परत आपण हे लोकांच्या पर्यंत आपल्या हाताने केलेली कला पोहोचवतो, बरोबर, किंवा आपल्या हाताने केलेलं भांडं पोहोचवतो. आणि त्या सगळ्या केलेल्या कलावर एक आमचा उदरनिर्वाह चालतोय, कशाचीही कमी पडत नाही. पूर्वी कुंभारांना राज म्हटलं जायचं. याचा इतिहास फार मोठा आहे. कारण राज का म्हटलं जायचं, कितीही गरिबी आली, कितीही कुठली संकट आली, तर कुंभारांना मरण नाही म्हणून त्यांना राज म्हणायचं. कारण ज्या वेळेला कुंभार दर महिन्याला आपल्याकडे एक सण येतोय, दर महिन्याला जवळजवळ एक सण येतोय, त्या सणांना लागणारं भांडे हे कुंभारच करायचं. मग संक्रांत असेल, लुटके असतील, अन्य काही असेल, त्यावेळेला लुटके करायचं, बैल असतील, बेंदरला बैल करायची, बरोबर, नागपंचमीला नाग करायचे. असा हा बारमाही चालणारा धंदा असल्यामुळं कुंभारांना राज म्हटलं जायचं. त्याला मरण नाही. त्यामुळं आनंदानं या गोष्टी, जो स्वस्वाभिमानी किंवा उदरनिर्वाह चालवायचा, या पद्धतीने ज्या वेळेला कुंभार आनंदानं त्यात तो राबत असते, त्यावेळेला दुःख काही वाटत नाही. आणि याला परंपरा माझ्या संत गोरोबा काकांची आहे किंवा एका संतांची आहे. त्या भावनेनं, त्या सगळ्या श्रद्धेनं आम्ही सगळे या धंद्यात खुश आहे. तुम्ही ज्या वेळेसला एखादा भांडं बनवायला घेता, मग एक माठ असू दे किंवा जसं आता आपण बिर्याणीचं भांडं बघितलं, तर हे फक्त एक भांडं बनवायचं जर झालं आपली कलाकुसर वगैरे वापरून, तर ही भांडं बनवायला नेमका किती वेळ लागतो? अगदी मातीपासून ते भांड्यापर्यंत. कसं असतं, याचं मळण करून घ्यायला पहिल्यांदा पाहिजे, त्याला एक अर्धा तास जातो. त्यानंतर हे पेंट मारून चाकावरून उतरताना हा छोटासा तयार होतोय. ज्या वेळेला आपण ते भांडं चाकावरून तयार करतो त्यावेळेला लहान भांडं तयार होते, ते एक 5-10 मिनिटात तयार होते. आणि त्यानंतर त्या भांड्याला बाहेरून माती लावून त्याला बडावण्यानं बडवून मोठं केलं जाते. त्याला 1 तास 1.5 तास असं लागतो. पण एका भांड्या पाठीमागे जरी हा वेळ लागत असला तर तसं नसते. आम्ही याची भांडी 5-50 केलेली असतात. ती ज्या ज्या पद्धतीनं त्याला वाळवायला लागते त्या पद्धतीनं वाळवली जातात. त्यानंतरच ह्या प्रक्रिया केल्या जातात. उतरल्यानंतर लगेच बडवायला हे भांडं येत नाही. उतरल्यानंतर त्याला काही सावळीत ठेवायला लागतं. सावळीत ठेवून सावळीच्या हवेवर त्याला वाळवायला लागते, उन्हात नाही, नाहीतर त्याला तडे जातात. त्यानंतर थोडस वाळलं की त्याला हातात घेऊन त्याच्या पाठीमागे चिकन लावून मग त्याला बडवून 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 मोठं केलं जातं, गुंड्या आणि थापाटण्याच्या साह्याने. त्यानंतर ते वाळवलं की थोडा परत तो बडवून झाल्यानंतर त्याला वाळत ठेवायला लागतं. आणि जसा पाहिजे तसा आकार तयार झाला की त्याच्यावर नक्षीकाम करून एका भांड्याला नक्षीकाम करत करत मग ते भाजायला घालायला लागते. आता एकाच भांड करायचं असतं तर तो वेळ काढता आला असता, पण हे असे आमच्या हातून 5-50 भांडी तयार होतात. त्यामुळे वेळ असा काय निश्चित नसतो. ओके ओके मामा, जसं आता आपण बघतोय की तुम्ही बऱ्याचशा गोष्टी बनवल्या, बऱ्याचशा वस्तू तुमच्या हातनं बनवून वगैरे तयार झालेल्या आहेत. तर सध्याच्या घडीला असं एखादं भांडं आहे का किंवा अशी कुठली वस्तू आहे का की ज्याची मागणी वारंवार असते? आता आमच्याकडे हे उदाहरण आहे, हे सगळ्यांच्या घरी देवासाठी लागतंय. बरोबर बरोबर, सगळ्यांच्या घरी देवासाठी वापरतात. मग काही पितळेचे वापरतात, काही दुसरं कसलं वापरतात. पण आता जास्त करून आमच्याकडचीच भांडी ही मागणी करतात. कारण याला वापरलेली माती आणि त्यात टाकलेला कापूर, ज्या वेळेला कापूर पडतो त्यावेळेला या मातीचा सुगंध छान येतो, अपायकारक नाही, पाठीमागे धरल्यानंतर भाजायचा काहीही संबंध नाही, सुरक्षितरित्या चालवणारा हे एक आमच्याकडे उदाहरण आहे. त्याची मागणी भरपूर आहे. ओके, आमच्याकडून भरपूर लोक येतात.
ज्या वेळेसला कुठलाही कुंभार व्यक्ती त्याच्या व्यवसायाला सुरुवात करतो, व्यवसायाला सुरुवात म्हणजे सगळ्यात पहिलं येतं ते म्हणजे माती. तर जर समजा ही माती जर शुद्ध करायची झाली तर त्याची प्रक्रिया कशी नेमकी? आता ही माती शुद्ध करण्यासाठी नवीन युगात आता यातल्या म्हणजे चालू युगात मशिनरी मिळायला लागली. पण पूर्वी जर करायच्या आम्ही त्यावेळेला जर विचारलं तर एक गाडा टाईप म्हणजे खोद करून गाडा टाईप माती त्यात टाकायची, ती त्यातच भिजवलं जायची आणि कापडाच्या सहाय्यानं गाळून गाळून त्यातले खडे काढले जायचे. आणि मग ती माती वाळवून आम्ही ती तयार करायला घ्यायची. आताची पद्धत तशी नाही आली. आता त्याच्यासाठी मशिनरी मिळायला लागली, ती क्रश करण्यासाठी किंवा ती माती फिरवून फिरवून लोण्यासारखी करण्यासाठी अशा मशिनरी मिळायला लागली आणि आता ती मशिनरीच्या सहाय्याने केली जाते. अच्छा अच्छा अच्छा. मामा, भांडी आपण ज्या वेळेसला बनवतो, आता मग ते कुठलंही भांड असू दे, तर हे एक भांड बनवण्यासाठी आपल्याला कुठकुठले टप्पे पार करून पुढे जावं लागतं? जसं एक मला ही गोष्ट क्लिअर सांगा, कारण काय माहितीये का, आपला हा पॉडकास्ट बघून कुंभार व्यवसाय म्हणजे नेमका काय याबद्दल उत्सुकतेने पाहणारे बरेचसे लोक आहेत. त्यासाठी म्हणून एखादं जर भांड तयार करायचं झालं तर ते कुठल्या कुठल्या प्रोसेस मधनं पुढे जातं, मला हे संपूर्ण जाणून घ्यायचं. आता कसं आहे, आपण एखादं भांड म्हणजे मला उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला, माठाचं भांड. बरोबर. पहिल्यांदा माठ बनवत असताना आपण माती चांगली गाळून वगैरे तयार करून घ्यायला लागेल. आणि माती ती घेतल्यानंतर त्या मातीतील जर खडे असतील काय असतील तर ते काढून टाकले पाहिजे. आणि माती तयार करून घेतल्यानंतर ती मातीचा पेंड तयार करून चाकावर ठेवायला लागेल. आणि चाकावर ठेवल्यानंतर ते माठ तयार केलेलं भांड हे अगदी लहान पद्धतीचं भांड तयार होतं. त्याला फक्त वर असणारा एक आकार म्हणजे तोंडाचा भाग त्या चाकावर तयार करून होतो आणि पाठीमागे एक लहान वस्तू अशी तयार होते. ते झाल्यानंतर मगाशी जसं मी सांगितलं त्याप्रमाणे त्याला पाठीमागून माती लावून गुंडी आणि फळ्याच्या सहाय्याने ते माठ तयार करता येतो. अच्छा अच्छा अच्छा. अशाच पद्धतीने ही सगळी भांडी तयार होतात. ओके ओके ओके. मामा, आता नॉर्मली जर समजा आपण आत्ताच्या घडीला एखादं भांड बनवायला घेतलं, आपलं ते भांड चाकावरती बनवून तयार झालं, ज्या वेळेसला तुम्ही बोललात की ते भांड उतरून आपल्याला बाजूला वाळत ठेवावं लागतं, तर एक भांड संपूर्ण वाळण्यासाठी म्हणून किती वेळ लागतो? ते थोडस बाहेरच्या वातावरणावर पण अवलंबून असते. समजा बाहेर जर ते भांड उन्हात वाळवलं जात नाही कारण त्याला तडे जातात. बाहेरचं वातावरण स्वच्छ आणि म्हणजे थोडीशी वारं असं जर असेल तर ते भांड 10-15 मिनिटात हातात घेऊन बडवण्यासारखं होतं, बडवून मोठं करण्यासारखं होतं. त्याला 10-15 मिनिटं असं वातावरणात ठेवायला लागतं. मग जसं मी आता बऱ्याच जणांचे व्हिडिओ पाहिले, बऱ्याच जणांकडून मी माहिती घेतली, तो एक जो जुना काळ होता, त्या जुन्या काळामध्ये जसं आपण वीट भट्टीवरती पाहिलंय किंवा वीट भट्टीवरती विटा कशा भासतात, त्यांचं जसं तंत्र असतं, तर तसं काहीतरी तंत्र आपल्या ह्याच्यामध्ये वापरतात. म्हणजे आपली जी भांडी आहेत, आपण जी बनवलेली भांडी आहेत, माठ म्हणा किंवा इतरत्र जी भांडी असतील, तर यांना भाजण्यासाठी म्हणून नेमकं काय वापरलं जातं, कसं करतात? यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या भट्ट्या तयार केल्या जातात, त्या मातीच्याच असतात. मग चौकोनी भट्टी असते, काही गोलाकार भट्टी असते. अच्छा. आपण ती भट्टी लावत असताना पहिल्यांदा खालच्या भागावर सळ्या यांचा वापर करून पहिल्या भट्टीच्या मधोमध सळ्या ठेवून त्याच्यावर भांड्यांची मांडणी केली जाते. नंतर दुसऱ्या त्याचा जो फेर येतोय तिथं सळ्या घातल्या जातात. काही लाकडाच्या साह्यानं किंवा कोंडा या साह्यानं आत भरून घेऊन परत त्याची मांडणी केली जाते. अशा पद्धतीने ती भट्टी पूर्ण भरेपर्यंत लाकूड कोंडा या साह्यानं भट्टी आणि गाडग्यांचा थरावर थर असे रचून गेल्यानंतर त्यावेळेला भट्टी खालून पेटवली जाते. पेटवल्यानंतर भट्टी त्याला येणारी आग म्हणजे त्याला किती वेळेची आग पाहिजे हे आमच्या लक्षात येते. ज्या वेळा ती तापली भांडी जातात त्यावेळेला आग बंद केली जाते. अच्छा. अशीच ती पद्धत आहे मातीची. म्हणजे तरी जर समजा आत्ताच्या घडीला जर म्हणजे आत्ता समजा एक उदाहरण धरून चला की आत्ता सकाळचे 10 वाजले, आत्ता जर आपण भट्टी पेटवली, सगळी भांडी वगैरे ठेवली
तर त्याला तब्बल पूर्ण भाजून म्हणजे काय आता पूर्ण भाजून तयार व्हायला त्याला असं किती वेळ लागतो? तरीही 2, 2.5, 3 तास लागतात त्याला. कारण खालून जे पहिल्यांदा जाळ लावला जातोय तो अगदी संत गतीनं जाळ लावायचा असतो. कारण तो मोठा जाळ लावल्यानंतर एकदम भांड्याला तडे जाण्याची शक्यता असते. संतवार हळूवार त्याला जाळ लावल्यानंतर परत त्याचं मोठा 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 करत असा तो जाळ लावायचा आणि योग्य पद्धतीवर आल्यानंतर तो जाळ थांबवला की वर भरलेली लाकडं कोंडा किंवा या साह्यानं सगळी भरलेली असते ती भट्टी ही व्यवस्थित पेटते. अच्छा अच्छा अच्छा. मामा जसं आता तुम्ही मला बोललात की तुम्ही राहिला आता उत्तूरमध्ये, तालुका आजरा. मला महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. ऑब्व्हियसली आता तुम्ही इथं राहता, इथं व्यवसाय करताय म्हटल्यानंतर तुमचं जे काय ज्या काही वस्तू तुम्ही बनवल्यात आतापर्यंत भांडीची म्हणा, तर हे सगळं तुम्ही उत्तरात तर विकतच असाल, पण त्या व्यतिरिक्त तुमचं जे उत्पादन आहे हे तुम्ही कुठं नेऊन विकता म्हणायचं? आता पूर्वीपासून आमच्या घरी हा व्यवसाय असल्यामुळं पूर्वीचे लोक किंवा आम्ही सुद्धा त्यांच्या पाठीमागून जायचो, खेडोपाडी जायचो, हरे भरून घेऊन पूर्वी जायचो आणि मग गावोगावी जाऊन ही भांडी विकायची. आता मात्र थोडस त्यात बदल झालाय. आता करणारेच लोक कमी झाल्यामुळं आमच्या घरी येऊन येतात आणि आता ह्यातलं एक तांत्रिक दृष्ट्या बदललेलं युग म्हणजे ऑनलाईन पद्धतीनं आमच्याकडे भांडी तयार होणारी फक्त बिर्याणीचं भांडं किंवा हे अशी नाही, तर रोज वापरात येणारी किंवा गॅसवर चालणारी सुद्धा भांडी आता आमच्याकडे तयार होतात. अच्छा, म्हणजे जसं आपण तवा वगैरे म्हणतो, तवा किंवा मोठं भांड वगैरे, हे सगळं आमच्याकडे तयार होतं आणि आता त्या आधुनिक युगात त्या गॅसवरती चालतंय. त्याला तडे जाणे किंवा ते फुटणं असा काहीही प्रकार होत नाही. मुळात हे आता आनंदाची गोष्ट म्हणजे गॅसवर चालते. आधुनिक जगात आता लाकडाचा अभाव असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी किंवा गॅसेस आपल्याकडे असल्यामुळे गॅसवर भांडी वापरण्याची पद्धत आता चालू झाली आणि ती भांडी आमच्याकडे मिळतात, आम्ही तयार करतो. ओके ओके. मध्यंतरी आपण युवराज मामाकडे गेलो होतो. जेवणाचं ताट आणि वाट्या ठेवल्या होत्या. मी त्यांना ते विचारलं पण होतं, म्हटलं मामा हे म्हटलं असं टाइमपास सॅम्पलला बनवलंय की कसं केलंय? मला म्हटले अरे नाही म्हटले, हे आपल्या ऑर्डर आहे म्हटले, हे आपण बनवतोय. ते त्यांनी ज्या वेळेसला मला ताटाबद्दल सांगितलं, सिरियसली म्हणजे मनातनं मी खुश झालो होतो. मला त्यावेळेसला असं वाटलं ना, यार मिळवलं म्हटलं माणसाने. जर समजा प्रत्येक गोष्टी जर समजा ह्या कुंभारांच्या हातून बनलेल्या जातात, जसं तर नॉर्मली आपण म्हणतो की बाबा आपण घरामध्ये बसलोय, आपल्याला जेवायला घ्यायचंय, तर आपण ताट वाटी ग्लास चमचा वगैरे हे सगळं घेतो. बट याच जर गोष्टी तुम्हाला मातीपासून बांधलेल्या जर म्हणजे तुम्हाला दिसतात, ते एक म्हणतो ना आपण की जरी तुम्ही टेबलावर बसून जरी जेवत असाल तरी देखील तुम्हाला मातीवरती बसून मातीचा वास घेत खायला म्हणजे एक आनंद विना तो वेगळाच असणार, नाही का? हो, मातीच्या पासून तयार केलेलं ताट असो, वाटी असो, ग्लास असो, अन्य काहीही वस्तू असो, ज्या वेळेला या मातीच्या भांड्यातून आम्ही जेवलो जातोय त्यावेळेला आरोग्यास हानिकारक तर एक काहीच नाही. आणि दुसरी गोष्ट, या मातीचा आस्वाद घेत आम्ही रुचकर जेवण, मी तर म्हणतोय रुचकर जेवण, चवीला स्वादिष्ट जेवण आपण त्या मातीच्या ताटातून जेवतोय, वाटीतून आमटी करतो. बरोबर. त्यामुळं आता लोक बरेचसे म्हणजे आधुनिक जगात आता बरेचसे लोकांना कळायला लागले की आपण मातीपासून तयार केलेल्या भांड्यातूनच जेवायला लागेल, म्हणून आता ही ताटाची निर्मिती आणि वाटीची निर्मिती केली आहे. बरोबर. मामा जसं आपण आतापर्यंत बोलत आलोय की तुम्ही मला बोललात की बाबा तुम्ही याच गावचे राहत असल्यामुळे या गावच्या पंचक्रोशीमध्ये जिथं जिथं कुठं बाजार भरतो तुम्ही तिथं तुमच्या वस्तू वगैरे घेऊन जातात, तिथे जाऊन तुम्ही वस्तू विकतात. परंतु मला महत्वाचा प्रश्न हा विचारायचा आहे, आता तुम्ही इथं जे व्यवसाय करता हा व्यवसाय झाला तुमचा ऑफलाईन बिझनेस. आता मूळ मुद्दा मला विचारायचा तो म्हणजे ऑनलाईन बिझनेसचा, की बाबा ऑनलाईन म्हणजे थोडक्यात काय, तर बाबा एखादा व्यक्ती बाहेर गावावरनं तुम्हाला फोन करतो, तुम्हाला फोनवरनं ऑर्डर देतो, तुम्ही तुमचे फोटो वगैरे जे बनलेले असतात ते त्यांना पाठवता, त्यानंतर तुमच्यामध्ये बराचसा फोन पे गुगल पे वरनं व्यवहार होतो आणि त्यानंतर तुम्ही त्या वस्तू त्यांना पाठवून देता. तर ह्या गोष्टी सगळ्या आत्ताच्या घडीला तुमच्याकडे चालतात का? आत्ताच्या घडीला एक आनंदाची गोष्ट म्हणजे मोबाईल आल्यामुळे किंवा इंटरनेट जमाना हे सगळं आल्यामुळे आम्ही आता आम्हाला फार काही त्या मोबाईल मधलं कळत नाही,
आमच्या मुलांच्या मार्फत, माझा मुलगा तेजस राजेंद्र कुंभार बरं. याच्या मार्फत आम्ही ते ऑनलाईन पद्धतीनं बाहेर व्हॉट्सअप असो किंवा व्हिडिओ करून पाठवणं असं सगळीकडे सोडलेलं असतं. आणि त्यामार्फत ऑनलाईन आमच्याकडे खूप फोन करतात. आमच्या नंबरवर फोन केल्यानंतर मग ते आमच्याकडे भांड्यांची मागणी करतात. मग आम्ही ती भांडी कुठल्याही साह्यानं, म्हणजे समजा एसटीतनं ती जात असेल तरीही पॅक करून पाठवतो. अन्य कुठलं वाहन तिकडे जात असेल तर त्या वाहनातून त्यांना पोहोचेल अशा ठिकाणी पाठवतो. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि ऑब्व्हियसली आपलं उत्तूर गावच कोल्हापूर गोवा हायवेला आहे, त्यामुळं इकडनं ऑलमोस्ट सगळ्यांना आपल्याला पाठवायला सोपं पडतं. पाठवायला सोपं. मुंबई पुणे गाड्या असतील किंवा कुठल्याही असतील, आपल्याला इथनं सगळ्यांना पाठवायला सोपं जातंय. तसं बघायला गेलं तर आता मी ह्या सीझन मध्ये साधारण नाही म्हटलं तरी मुंबई सारख्या ठिकाणी 30 ते 40 हजार रुपयांची भांडी पाठवली. क्या बात आहे. जेवण सगळं तयार होतंय, त्यात एक बिर्याणी होती, आपल्या रोजची आमटी होते, भात होते, सगळं होते. दुधासाठी तरी फार छान भांडा आहे आमच्याकडे, दूध तापवण्यासाठी. आणि दूध चांगल्या पद्धतीनं आपल्याला खाता येते, कुठलंही वास नाही, काही नाही, अशा पद्धतीनं दूध खाता येते. अशी भांडी मी 30-40 हजार रुपयाची मुंबईला ऑनलाईन न पाठवली एसटीच्या माध्यमातून. ओके मामा, जसं व्यवसाय कुठलाही असू दे, प्रत्येकाला तो व्यवसाय टिकवण्यासाठी म्हणून लोकांमध्ये जाऊन बसलं पाहिजे, स्वतःची जाहिरात केली पाहिजे. तर तुम्ही ज्या वेळेसला, आता तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही बऱ्याचशा वस्तू बनवलेल्या आहेत, तर तुम्ही या सगळ्या गोष्टींची मार्केटिंग करण्यासाठी म्हणून काय करताय? की बाबा जसं काही काही लोक पेपरमध्ये ऍड देतात, काही काही लोक पॅम्पलेट वगैरे करतात, डिजिटल बोर्ड वगैरे करतात, तर असं काय तुम्ही केलेलं आहे का वेगळं काय? सगळ्यात पब्लिसिटी करायचा एक मार्ग सोपा, जर तुमच्या अंगात कला असेल तर माउथ पब्लिसिटी ही बेस्ट पब्लिसिटी आहे. त्यामुळे जिथं जाल तिथं त्यावेळेला तुमच्याच धंद्याचं बोलत बोलत तुम्ही तुमच्याच धंद्याबद्दलच्या वस्तूंचा जर बोलवा सांगितला आणि ज्या ज्या ठिकाणी आपण जाऊ त्या त्या ठिकाणी आपल्या धंद्याबद्दल बोलला तर निश्चित लोकांना आवडतं. आणि पूर्वी असणारा ह्या मातीत खाण्याचा किंवा मातीपासून लांब राहिलेल्या लोकांना आकर्षण निर्माण होते. आणि जिथं जिथं सांगाल तिथं तिथं ते लोक सांगतात आम्हाला तुमची ती भांडी पाठवून द्या. सगळ्यात बेस्ट माउथ पब्लिसिटी ही बेस्ट पब्लिसिटी आहे. त्यासाठी आता आलेल्या आधुनिक जगात या मोबाईलद्वारे तरी आपण ऑनलाईन सगळ्यांना पोहोचवतोय, ते पोहोचवायचा प्रयत्न करतोय. पण जिथं जाल तिथं योग्य वेळ मिळाली किंवा योग्य वेळी बोलायला तो हे चांगला मिळाला तर मोशन वेगळा असला तर आपल्या धंद्याबद्दल आपल्याला सांगता येईल, माझ्याकडे हे मिळतंय, माझ्याकडे ते मिळतंय म्हणून सांगता येतं. मग खुशीनं लोक सांगतात. पाण्याचा माठ जर तुमच्याकडे अशा पद्धतीचा चांगला मिळत असेल, आम्हाला एक पाठवतो, पैसे तुम्हाला पाठवतो. अशा पद्धतीनं सुद्धा आम्ही तो बिझनेस करू शकतो. एक तर आमच्या घराकडून येऊन नेतात, दुसरा गावोगावी बाजारात जाऊन आम्ही बसतो आणि मग मात्र माउथ पब्लिसिटीनं आपल्याकडे बिझनेस. बरोबर आहे, बरोबर आहे. आता बाजार म्हटल्यानंतर ऑब्व्हियसली गावची सगळी माणसं बाजारामध्ये येतात आणि तिथं जर समजा आपण स्वतः उभे असू तर बाबा येणारे जाणारे प्रत्येक जण आपल्याकडे बघतात. आणि महत्वाचा मुद्दा असा आहे की गाव बाजार म्हटल्यानंतर बऱ्याचशा लोकांना वाटतं की तो भाजीचा बाजार असतो, पण भाजी नसून त्या ठिकाणी सगळ्याच प्रकारचे, म्हणजे जसं आपण म्हणतो की 12 बलुतेदार, तर 12 बलुतेदार हे सगळे तिथं येऊन बसलेले असतात. प्रत्येकाचा आपापला एक एक व्यवसाय असतो, येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाचीच नजर आपल्याकडे पडते, त्यामुळे हे अगदीच होऊन जातं. बरोबर बरोबर. मामा, आता एक आतली गोष्ट विचारतो. ऑब्व्हियसली आता तुम्ही लहानपणापासून या व्यवसायामध्ये आहात, तुमचे वडील होते, तुमचे आजोबा होते, जसं तुम्ही बोललात की तुमच्या या पिढीला 200 वर्ष झाले उत्तरामध्ये किंवा या व्यवसायामध्ये थोडक्यात बोलायचं तर एक आता प्रश्न असा की आतापर्यंत तुम्हाला उत्पन्न किती झालं यातून सरासरी उत्पन्न असं काही सांगता येत नाही, कारण याच्यावर आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. आम्ही कुठल्याही अडचणीत येत नाही आणि आम्ही या धंद्यामुळं, आम्ही केलेल्या कलेच्या धंद्यामुळं आम्ही या धंद्यावर सुखी आहे. फार पैसे राहतात असं नाही, कारण कुटुंबही चालवायला लागते. याच धंद्यावर आमचं कुटुंब आहे, कुटुंबही चालवायला लागते आणि जो पैसा मिळतोय तो आम्ही आनंदानं आपल्या धंद्यातला वापरतोय आणि आमची कुटुंब सुखी आहे. मामा, जसं आपण आतापर्यंत कुंभार व्यवसायाबद्दल बोलतो,
प्रत्येकाला कुंभार व्यवसाय म्हटल्यानंतर प्रत्येकाला असं वाटतं की अरे मातीची भांडी बनवणारा माणूस आहे, माती तर काय सगळीकडेच भेटते. हा एक प्रत्येकाचा समज असतो की अरे जी गोष्ट निसर्गातनं भेटलेली आहे हा माणूस बाबा त्याच्यातनंच काहीतरी बनवून स्वतःचा बाबा उदरनिर्वाह करतोय. बट मूळ मुद्दा असा आहे, मला हा विचारायचा आहे की आत्ताच्या घडीला तो मग पारंपरिक व्यवसाय असू दे, आधुनिक व्यवसाय असू दे, आत्ताच्या घडीला जर एखाद्या माणसाला या व्यवसायामध्ये उतरायचं झालं तर त्याला गुंतवणूक कितीची करावी लागेल? गुंतवणूक म्हणजे आता आधुनिक जगातच जर करायचं झालं तर मग त्यासाठी असणारा मातीचा अभाव किंवा चांगली माती न मिळणं, यासाठी बाहेरून माती आणायला लागेल. म्हणजे एखादा टँकर आणायचा झाला, आता समजा खानापूर सारख्या किंवा त्याच्या पुढच्या बाजूने बेळगाव सारख्या ठिकाणी जाऊन जर एखादा टँकर आणायचा झाला तर त्याला 20 ते 25 हजार रुपयांचा खर्च येतोय. त्यासाठी लागणार आता लाईट वरच मिळणारं चाक एक 20-22 हजारापर्यंत मिळतंय. अशा पद्धतीनं मग आपणच आपली कला करणार असणार, त्यामुळे माती वगैरे ही एकदा जवळ आली की आपण तो चालू करायला काय अडचण नाही. त्याला मग फार मोठी गुंतवणूक करायची काही गरज नाही, कारण कला ही आमच्या हातात असल्यामुळं, ज्या कलेतून आम्ही निर्माण करणार आहे ते स्वतःच करत असल्यामुळं वेळेचं बंधन सोडलं, वेळ सोडली तर यापासून लागणारा कच्चा माल हा एवढाच लागतो. आणि आधुनिक जगात आता काय आले, ज्या वेळा आम्ही भांडं तयार करतोय त्यावेळेला ह्या वस्तू वापरल्या जायच्या नाही. म्हणजे भांडी कातरण्यासाठी चाकू असेल, म्हणजे चाकावर तयार झालेलं भांडं काढण्यासाठी चाकू असेल, त्यासाठी फिनिशिंगसाठी ब्रश असेल किंवा कलाकुसर करण्यासाठी निवळी असेल, या सगळ्या पारंपरिक गोष्टी नव्हत्या. पण आता आधुनिक जगात ज्याला कला दाखवायची शेवटी हा कलेचाच भाग आहे. तुम्ही जेवढी चांगली कला चाकावरची दाखवाल तेवढी तुमच्या मालाचा उठाव होणार, लोकांना आवडणार आणि मग तुमचा हा बिझनेस चालणार. त्यामुळे गुंतवणूक अशी ही एवढीच करायला. ओके 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 मामा, जसं आता तुम्ही व्यवसाय करताय तर तुम्ही हा व्यवसाय करत असताना बहुधा मध्यंतरी आपली एकदा बोलणं झालं होतं, त्यावेळेस तुम्ही मला बोलला की तुम्ही गारगोटीमध्ये तुमचं एक ट्रेनिंग चालू आहे, तिकडे गेलाय. तर मला जर थोडक्यात त्याबद्दल पण सांगा की बाबा नेमकं कसलं ट्रेनिंग चालू होतं. कारण आता ऑब्व्हियसली तुमचं वय वर्ष आजच्या घडीला 45-50 आहे, तुम्हाला एवढा मोठा अनुभव आहे ह्या व्यवसायातला, तरी देखील तुम्ही आता मग ट्रेनिंगसाठी का म्हणून गेलाय आणि कसलं ट्रेनिंग होतं ते? हा तुम्ही विचारलेला आताच्या युगात हा प्रश्न फार चांगला विचारला तुम्ही. या प्रश्नावर तर मला बोलायचंच आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांनी 12 बलुतेदार आणि 18 पगड जाती ह्या व्यवसायात येणाऱ्या अडचणीपासून वंचित राहायला, त्यासाठी आदरणीय मोदी साहेबांनी काय केलं की ह्या आपल्या 12 बलुतेदार 18 पगड जाती या देशातून ह्या धंद्यापासून वंचित राहू नये. आणि आता जी बेकारी किंवा रोजंदारी मिळत नाही किंवा बेकारी वाढायला लागली, याचं सुद्धा हेच कारण आहे. कुंभार लोकांना किंवा नवीन शिकणाऱ्या मुलांना कच्चा माल मिळत नाही किंवा कच्च्या मालासाठी लागणारी गुंतवणूक होत नाही. यासाठी आदरणीय मोदी साहेबांनी आपल्या देशात एक मोठा उपक्रम राबवला. त्यांनी काय उपक्रम राबवला? PM विश्वकर्मा ही एक योजना निर्माण केली आणि या योजनेच्या द्वारे प्रत्येक तालुक्याला सेंटर निर्माण केली आणि त्या तालुक्यातील लोकांना किंवा दुसऱ्या तालुक्यातला सुद्धा तिथं लोक त्या म्हणजे बलुतेदारांना ज्यांना कुणाला तो धंदा करायचा असेल, म्हणजे ज्यांना त्याची आवड आहे, त्या लोकांची नावं नोंदवून घेऊन त्या ट्रेनिंग मार्फत त्यांना शिक्षण द्यायला सुरू केलं. प्रशिक्षण देत असताना प्राथमिक प्रशिक्षण असं दिलं जाते की PM विश्वकर्मा या योजनेद्वारे दिलेलं प्रशिक्षण, प्राथमिक प्रशिक्षण 5 दिवस प्रशिक्षण प्रक्रिया 40 तासाची शिकवली जाते. 6व्या दिवशी जेव्हा आपण 5 दिवस केलेल्याचा अभ्यास आणि 6व्या दिवशी थोडीशी एखादी परीक्षा घेतली जाते आणि त्याद्वारे तिथं प्रशिक्षण दिल्यानंतर आपल्याला भत्ता सुद्धा मोदी साहेबांनी चालू केला. म्हणजे 5 दिवसाचं ट्रेनिंग तुमचं पूर्ण झालं की 5 दिवसाचं ट्रेनिंग पूर्ण झाले की तुम्हाला 4,000चा भत्ता दिला जातो. रोजचं मानधन म्हणून 500 रुपये आणि 1500 रुपये तुम्हाला येणं जाणं किंवा राहणं खाणं
यासाठी 1500 रुपये असे मिळून 4000चा त्यांनी भत्ता दिला जातो. एवढंच नाही तर हे ट्रेनिंग झाल्यानंतर नॅशनल म्हणजे मोदी साहेबांनी बँकांच्या मार्फत, गव्हर्नमेंट बँकांच्या मार्फत 1,00,000 रुपयाचं विना जामीन किंवा विना कशाची हे न करता 1,00,000 रुपयांचं या गोरगरिबांना अनुदान द्यायला चालू केलं. आणि हे अनुदान दिल्यानंतर या अनुदानाचा कालावधी बरोबर 1 वर्ष 6 महिने म्हणजे 1.5 वर्षाचा कालावधी. तुम्ही जर 1.5 वर्षात हे अनुदान फेडलं तर ते 5% तुरळक व्याज 5% या व्याजानं तुम्हाला ते 1,00,000 रुपयाचं वापरता येतं. यामुळे झाले काय, एक तर नवीन शिकणाऱ्या मुलांना हौस आली, एक तर आर्थिक अडचणीतून बाजूला गेले आणि मग मात्र पुढे ही योजना फार मोठी आहे. तसं बघायला गेलं तर तुम्ही 1-1.5 वर्षानंतर हे पैसे फेडल्यानंतर त्याच कालावधीत तुम्हाला किट येते, टूल किट म्हणून येते. ते किट असं असते की तुम्हाला त्यात चाक मिळणार, त्यात तुम्हाला फिनिशिंगसाठी ब्रश मिळणार, त्यात आधुनिक तुम्हाला ते हे पण मिळणार म्हणजे निवळी वगैरे हे सगळं मिळणार. असं ते टूल किट तुम्हाला इकडे पाठवलं जाते. हा सगळा काळ करत असताना परत मोदी साहेबांनी इथंच थांबले नाहीत, तर मोदी साहेबांनी परत काय केलं, 15 दिवसाचं ट्रेनिंग. आणि या 15 दिवसाच्या ट्रेनिंग झाल्यानंतर 9,000 रुपये भत्ता म्हणून दिला जाणार आहे. आणि परत तुम्हाला 2,00,000 रुपयांचं म्हणजे कर्ज पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे 12 बलुतेदार असतील किंवा ही 18 पगड जाती असेल, ज्या ज्या धंद्यात आपलं कर्तृत्व आहे, ज्या ज्या धंद्यात आपण पारंपरिक करतोय, त्याला गती मिळायसाठी हे पंतप्रधान आदरणीय मोदींनी केलं. आणि मी आदरणीय मोदी साहेबांचा एक भारताचा नागरिक म्हणून अत्यंत अभिमानाने, अत्यंत त्यांच्या श्रद्धापूर्वक, मनोहरपूर्वक आभार मानतो. छान, अप्रतिम अप्रतिम. मामा, जसं आता तुम्ही मला तुमचा जो कोर्स आहे त्याबद्दलची माहिती दिली, सरकार आता आपल्या 12 बलुतेदार 18 पगड जातींसाठी काय काय करते त्याबद्दल तुम्ही माहिती दिली. आता हे सगळं झालं हे मोदी साहेबांच्या अथक परिश्रमातून इथपर्यंत झालेल्या गोष्टी. बट त्या व्यतिरिक्त आपला जो कुंभार व्यवसाय आहे, या कुंभार व्यवसायाला सरकार त्यातल्या त्या ज्या स्थानिक संस्था आहेत यांच्याकडनं सध्याच्या घडीला काय मदत होते का? जसं आपण एखाद्या गोष्टीची सबसिडी म्हणतो किंवा काही सुद्धा, असं काय आपल्याला सध्या त्यांच्याकडनं काय भेटते का मदत? नाही, आजपर्यंत त्या धंद्यांच्यासाठी मग त्यासाठी खादी ग्रामोद्योग सारखे संस्था वगैरे सरकारी होत्या, या मार्फत दिलं जायचं काही. मग त्यासाठी लागणाऱ्या म्हणजे साहित्य असेल, चाक असेल, असे पूर्वी दिलं जायचं. पण आताच्या परिस्थितीला हे खादी ग्रामोद्योग किंवा जी पूर्वीची कलाकुसर करणाऱ्या लोकांच्या ज्या संस्था होत्या या बंदच पडत चालल्या. आणि ह्या बंद पडणाऱ्या संस्था बघितल्यानंतरच आदरणीय मोदी साहेबांच्या लक्षात आलं की बाबा यांच्या मार्फत सुद्धा काही दिलं जात नाही, तर हा उपक्रम फार छान आहे. यामुळे काय होईल, लोकांची वाढलेली बेरोजगारी कमी होईल, तरुण मुलांना शिकायला चांगलं यश मिळेल, अशी यातली ती आदरणीय मोदी साहेबांची भावना आहे. ओके ओके ओके. मामा, मूळ प्रश्न, आता तुम्ही हा जो व्यवसाय करताय, तर हा व्यवसाय करताना तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं, बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला खर्च करावा लागतो, एखादी नवीन वस्तू आणावी लागते, किंवा जर समजा एखादी स्टॉक मधली वस्तू संपली तर ती देखील आणावी लागते. तर हे सगळं करत असताना तुमचा व्यवसायामध्ये जो काय खर्च आहे तर त्याचं व्यवस्थापन तुम्ही नेमकं कसं करताय? व्यवस्थापनाचं म्हटलं तर हा म्हणजे कायमस्वरूपी चालणारा बिझनेस असल्यामुळं यातूनच जो मिळणारा पैसा आहे तो थोडा 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 संसारासाठी वापरल्यानंतर आपल्याकडे शिल्लक ठेवायचा. आणि ज्या ज्या वस्तू कुठल्या नसतील त्या आणून परत आपला व्यवसाय चालू करायचा. व्यवसाय तर बारमाही चालणार आहे, व्यवसायाला कधीच खंडितपणा नाही. त्यामुळे यातून आर्थिक अडचण व्यवसाय चालू केल्यानंतर होईल असं काही नाही. फक्त तुम्ही ते चांगल्या पद्धतीने नियोजन लावलं की बस, एवढंच आहे त्यात. मामा, आता मला महत्वाचा मुद्दा विचारायचा, अगदी भावनिक मुद्दा असतो तो म्हणजे कुंभार हा जो समाज आहे, कुंभार ही जी आपण एक काय म्हणता येईल 12 बलुतेदारांपैकी एक व्यक्ती, तर या कुंभार समाजाला आपला जो इतरत्र समाज आहे, जसे 12 बलुतेदार आहेत, तर यामध्ये एक महत्वाचं स्थान आपण मानतो. तर हे महत्वाचं स्थानच का, म्हणजे तुम्हीच का, थोडक्यात असं, किंवा कुंभार समाजालाच का एवढं महत्व दिलं जातं?
कारण तसं बघायला सांगितलं तर मी पूर्व इतिहासही मग तुम्हाला सांगितलंय. पण कुंभारांना स्थान द्यायचं कारण म्हणजे पूर्वीच्या काळात मिळणाऱ्या ज्या वस्तू असतील त्या फक्त कुंभारच करून विकायचे. मग पूर्वी आपल्याकडे ही जी आता आधुनिक पद्धतीत अल्युमिनियम जर्मन किंवा हे काही नव्हतं. पूर्वीचे लोक सगळे कुंभाराकडे जाऊन त्या मातीच्या वस्तू असून त्यात आम्ही जेवण करून खायचो. बरोबर. त्यामुळं कसं झालंय की पूर्वीपासूनच या कुंभाराला राजा म्हटलं जायचं. राजा म्हणजे काय तर बारमाही आपल्याला देणारा वस्तू आणि असणारा हा आपल्या प्रामाणिक घटक, या म्हणूनच या कुंभार समाजाला फार किंवा कुंभारांना फार महत्व दिलं. अत्यंत प्रामाणिक घटक कुंभार, त्यामुळे त्याला अत्यंत लोक मानायचे आणि आजही त्याचं स्थान आहे त्याला. बरोबर. पूर्वीचा इतिहास तुम्हाला मी मगाशीच सांगितलं, पण अजूनही स्थान आहे तसं. मामा, जसं तुम्ही म्हटलात की तुमचा जो व्यवसाय हा 12 चालतो, म्हणजे अक्षरशः वर्षातनं असा एक दिवस तुम्हाला सुट्टी नसती. प्रत्येक दिवसाला तुमच्याकडे काही ना काही वस्तू तुमच्याकडे बनवली जाते. तर जसं आपण आपल्या मराठी कॅलेंडर मधले सण म्हणतो, तर असा एखादा कुठला सण आहे का की ज्या सणाला तुमच्याकडे मातीची भांडी जास्तीत जास्त विकली जातात? हा, आहे की. आता बघायला गेलं तर आपला एक संक्रांत सण. बरोबर. संक्रांतीला प्रत्येकाच्या घरी 5-5 लोटी पुजली जातात. बरोबर. त्यामुळं तो बिझनेस एवढा मोठा होतोय की कमीत कमी आम्ही लाखभर रुपयांची भांडी बाहेर जाऊन विकतो. मग बाजार करतोय. आता आमची गणपतींची जी पूर्वीपासूनची जी कुळं आहेत किंवा पूर्वीपासून जे लोक आहेत गणपती नेणारे, त्यांच्या घरी जाऊन देतोय, बाजारात बसून देतोय. हा सण फार मोठा केला. म्हणून संक्रांतीच्या वेळेला आम्हाला 1-2 महिने आधीपासून तिची तयारी करायला लागते. बऱ्यापैकी लाखभर भांडी तयार करायला लागतात, कारण प्रत्येकाच्या घरी पुसताना 5-5 पोचतात. त्यामुळे संक्रांत हा सण एक असा आहे की कुंभारांना बऱ्यापैकी हे देतोय. मग गणपती तर आहेच, कारण पूर्वीपासून बलयुद्धदार पद्धतीत कुळं तयार झाली. म्हणजे माझ्याकडे 100 कुळं असतील गणपतीला, तर ती कुळं माझ्याकडूनच गणपती नाही. कुळं म्हणजे परिवार. हा, म्हणजे कुळं म्हणजे काय तर बाबा पूर्वीपासून एक घर आमच्याकडून येते, तर ते वडिलोपार्जित आमच्याकडूनच गणपती येते. गणपती किंवा संक्रांत यासारखे बऱ्यापैकी मोठे सण आहेत, त्यामुळे आमच्याकडे ते उत्पन्नाचं साधन तयार होतं. मामा, जसं आपण आता बघतोय की तुम्ही जे करत होतात, म्हणजे तो काळ जो होता त्याला आपण परंपरागत पद्धत म्हणतो, आणि आता जे चालू आहे ते एक आधुनिक युग झालं. तर ही जी परंपरागत पद्धत आहे ही जोपासण्यासाठी म्हणून तुम्ही तुमच्याकडनं काय वैयक्तिक काय अशी हे केलेत का, म्हणजे पावलं उचललीत का? हे बघा, पहिल्यापासून चालत आलेले पारंपरिक लोक आपल्याकडूनच नेत असल्यामुळं आपली पारंपरिक पद्धतीनं चालू केलेली कुळं बाजूला कुठं जात नाही. त्यामुळे आम्ही काय करायचं नाही, ते गणपती आमच्याकडूनच नेणार. मग लागणारं 12माही जे साहित्य असतं ते आमच्याकडूनच नेतात. त्यामुळं अशी कुठली आम्ही त्यांच्याबद्दल पावलं उचलायची गरज नाही. समजा ज्याला कुणाला आपल्याला बदलायचं असेल तो आधी जाऊन सांगतोय की मला बदलायचं आहे, अशा पद्धतीने हे आज तर चालत आहे. आजपर्यंत हे असंच चालत आहे. त्यासाठी काय करायची गरज नाही. मग तुम्हाला जर बिझनेसच वाढवायचा असेल तर तुम्हाला मार्ग वेगवेगळे आहेत त्यात. अशा पद्धतीने आजपर्यंत आम्ही हे चालवत आहोत. आता मामा, तुमच्याकडे ज्या वस्तू बनवल्या जातात, जसं आता तुम्ही बोललात की मकर संक्रांतीच्या वेळेसला लोटके असतात, त्यानंतर गणपतीच्या वेळेसला म्हणजे गणपतीची मूर्ती तुम्ही स्वतः बनवता. या व्यतिरिक्त तुमच्याकडे ज्या काही वस्तू बनतात, या वस्तूंना आपण धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या जर पाहायचं झालं तर लोक तुमच्याकडे नेमकं कुठल्या दृष्टीने पाहतील, की बाबा तुमच्याकडे कुठल्या प्रकारची भांडी बनतात? जर समजा आपल्याला त्याला एक धार्मिकरित्या एक रूप द्यायचं झालं, जसं तुम्ही बोललात की मकर संक्रांतीला आणि गणपतीला. सांस्कृतिक बोलायचं झालं तर जसं आपण आतापर्यंत पाण्याची बाटली बघितली आणि हे बघितलं, हा, तर या व्यतिरिक्त आणखी काय भांडी तुमच्याकडे बनतात? आमच्याकडे तसं बघायला गेला तर सगळीच भांडी बनतात आता आमच्याकडे. कारण जर चांगली माती तुमच्याकडे कच्चा माल जर असेल तर कलाही आमच्या अंगातली असते. त्यामुळे जेवणासाठी तयार होणारी सगळी भांडी आम्ही गॅसवरची चालू करू शकतोय. हा एक मोठा आमच्याकडे आहे. आणि दुसरा, ही पारंपरिक वस्तू सुद्धा आम्ही आमच्या पद्धतीनंच चालू करतोय सगळ्या. त्यामुळं कुठलंही भांडं आमच्याकडे तयार होत नाही असं नाही. तुम्हाला जे पाहिजे ती वस्तू आम्ही देऊ शकतो. ओके. जसं तुम्ही मला बोललात की तुम्ही मातीची भांडी बनवता,
तुम्हाला आपलं उत्तूर गाव असू दे, आपल्या उत्तूर गावचे पंचक्रोशी असू दे किंवा जगभरात कुठं सुद्धा तुमची वस्तू जर विकायची झाली तर तुम्हाला ऑब्व्हियसली तिथं जाऊन उभं राहणं आहे किंवा माउथ पब्लिसिटी करणं आहे. बरं, आता ही गोष्ट झाली आपल्या व्यवसायाबद्दल की बाबा आपण जे बनवतो हे मातीचं. या व्यतिरिक्त जसं आपण आता बोललो की आपण भांडी बनवतोय, आपण ताटं वाट्या वगैरे बनवतोय. ताट वाटी म्हटल्यानंतर लोकांच्या डोक्यामध्ये वेगवेगळे बरेचसे विचार येतात. जसं आपण आता म्हणतोय की आपण मातीतलं बनवतोय. या व्यतिरिक्त कोणी स्टीलचं भांडं असतं, कोणाकडे चिकण मातीचं असतं, एखाद दुसरा व्यक्ती प्लास्टिकचा वगैरे वापरतो. तर ज्या वेळेसला आपण आपल्याकडची वस्तू विकण्यासाठी बाजारात उभे असतो, ऑब्व्हियसली तिथं इतरत्र लोक सुद्धा आपापली वस्तू विकायला उभे असतात. मग अशा वेळेसला त्यांच्यासोबत आपली स्पर्धा कशी होती नेमकी? स्पर्धा कुणाबरोबर आम्ही करायची गरजच नाही. आम्ही पहिल्यापासूनच आमची स्पर्धा आम्हीच तयार केली. कारण पूर्वीपासून हे अल्युमिनियम जर्मन ज्या वेळेला नव्हतं त्यावेळेला मातीच्याच भांड्यातून खाणारे लोक आज सुद्धा आहेत. पूर्वीपासून हे अल्युमिनियम जर्मन हे नंतर आलं आणि ज्या वेळेला आम्ही बाजारात उभारून आमच्या भांड्याचे महत्व सांगू त्यावेळेला त्या लोकांना माहिती असतं. आम्ही मातीच्या भांड्यात ज्या वेळेला जेवत होतो त्यावेळेला 90 वर्षांचा कालावधी माणसं जगत होतो. याचं कारण काय, आताची जी अल्युमिनियम किंवा स्टील ही भांडी आली यापासून आजार निर्माण व्हायला लागले हे लोकांनाही कळायला लागले. त्यामुळे आम्ही ज्या वेळेला एखादं भांडं बाजारात घेऊन उभा राहतो त्यावेळेला आम्ही स्पष्ट त्याचा उल्लेख करून सांगतोय हे भांडं तुम्ही गॅसवर वापरा, कशावरही वाचला, हे तुमच्या आरोग्यास हानिकारक नाही. ओके. या सगळ्या गोष्टींचा ज्या वेळेला आम्ही त्यांना प्रसार करतो त्यावेळेला त्या लोकांना पहिल्यापासूनच असल्यामुळे आमच्या स्पर्धेत मातीच्या स्टील अल्युमिनियमला यायचीच गरज नाही. बरोबर. त्याचा प्रसार पूर्वकालीन असल्यामुळे त्याचा प्रसार पूर्वकालीन लोक वापरल्यामुळं याच्यात स्पर्धेला आमच्यात कोणी यायची गरज नाही. स्टील बद्दल काय सांगणार आहे तो, अल्युमिनियम बद्दल काय सांगणार आहे, पण मी माझ्या मातीबद्दल सांगू शकतो. 100% मी माझ्या मातीबद्दल बोलू शकतो. कारण माझ्या मातीतून पूर्वजन्मापासून लोक आमच्या मातीतच जेवत असल्यामुळे या मातीच्या भांड्यातच जेवत असल्यामुळे या धंद्याबद्दल स्पर्धा कुणाचीही नाही आणि होऊच शकत नाही या मातीच्या भांड्याबद्दल, हे मी ठामपणे सांगतो. मामा, तुमच्या घरामध्ये आता ऑब्व्हियसली आपण आता तुमच्या घरात बसलोय. मला हा प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या घरातले सध्याच्या घडीला किती लोक तुमच्या याच व्यवसायामध्ये तुमच्या सोबत काम करतात? आधुनिक आता पद्धतीत मुलं शिकून मोठी झाले. सिव्हिल माझी 2 मुलं, एक सिव्हिल इंजिनियर आणि एक IT मध्ये आहे. ओके. दोन्ही मुलं जरा बऱ्यापैकी शिकल्यामुळं आता आमच्या बिझनेस मध्ये नाही. पण मी आणि माझी पत्नी हा व्यवसाय योग्य पद्धतीनं चालवतो. बाहेरच 1-2 माणूस हाताखाली घेतोय आणि मग आम्ही हा आमचा बिझनेस वाढवायचा प्रयत्न करतो. ओके. जसं मगाशी तुम्ही बोलला होता की तुमचा मुलगा तेजस तो तुम्हाला ऑनलाईन मध्ये सगळी काय मदत करतोय, बरोबर? तर मला हे विचारायचंय की एखादा आता जसं कोणी असेल, आता हे मी म्हणत नाही की बाबा हे कुंभार व्यवसाय जो आहे हा बाबा एकट्याच माणसाने करावा वगैरे वगैरे. पण जर समजा इतर जातीतल्या कुठल्या तरी माणसाला या व्यवसायामध्ये पडायचं, त्याला एखादी नवीन गोष्ट जर शिकायची तर अशा वेळेस त्यांनी कसं करावं? मग समजा इतर जातीतला माणूस शिकायचाच प्रयत्न करत असेल तर चांगली गोष्ट आहे. शेवटी कुठलाही धंदा करायला आपण लाजायचं नसतंय. मी आज कुंभार आहे म्हणजे कुंभारच व्हावा असं काही नाही. मला जर एखाद्या वेळेला सुतारकाम चांगलं जमत असेल तर मी सुतारकाम करावं, असं कुठलाही एक विषय नाही की तुम्ही बिझनेस कुठला करावा. पण ज्याला कुणाला आनंदाने हा कुंभारकामाचा व्यवसाय करायचा असेल तर त्यांना आपलं आत्ताच्या आधुनिक जगातलं जरी ट्रेनिंग पूर्ण केलं किंवा आधुनिक जगातल्या एखाद्या कारागिराकडे जरी शिकायला गेला तर हा शिकण्यासारखा धंदा आहे. आणि जर त्यानं शिकला तर फारच छान, कारण 1-2-3 गोष्टी जरी शिकला तरी त्याच्यावर आपला उदरनिर्वाह होण्यासारखा हा धंदा आहे. बरोबर. मामा, एक माझा वैयक्तिक प्रश्न राहील. मी तसं पाहायला गेलं, मी जेव्हा कधी कुठल्या व्यक्तीची मुलाखत घेतो मी त्यावेळेसला नेहमी माझ्याकडे एक स्क्रिप्ट तयार असते. माझ्याकडं 100 200 प्रश्न तयार असतात त्या माणसाला विचारण्यासाठी. एक हा माझा मनातला एक प्रश्न राहील तुम्हाला. आम्ही लोक ज्यावेळेस लहान होतो, मुळात माझं नाव रणजित शिंत्रे. आम्ही देखील आपल्याच याच भागातले.
आमच्या भागामध्ये पहिल्यापासून जी एक पद्धत अशी की आमच्या घरामध्ये गणपती बसतात. आमच्या घरातला जो गणपती असतो हा मातीचा गणपती बनतो, काळ्या मातीचा किंवा लाल मातीचा. आता सध्याच्या घडीला जसं आम्ही पुण्यात राहतोय, मुंबईत राहतोय, तर आपण आपल्या इकडे आपल्या भागामध्ये बघितलंय की आपल्या इथे जे गणपती येतात हे प्लास्टर ऑफ पॅरिसचे गणपती असतात. ऑब्व्हियसली आता तुम्ही कुंभार, तुमच्याकडनंच तो गणपती बनवला जातो. तर मला या गोष्टीमध्ये हा प्रश्न विचारायचा आहे की प्लास्टर ऑफ पॅरिस हे थोडक्यात बोलायचं हे नवीन तंत्रज्ञान झालं. माती म्हटलं तर हे आपलं जुनं तंत्रज्ञान झालं. महत्वाची गोष्ट म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिसचा जो गणपती असतो हा लोक साच्यामध्ये किंवा मशीनवरती बनवतात. तेच जर आपण मातीमध्ये बनलेला गणपती जो म्हणतो हा कुठलाही कुंभार व्यक्ती असेल हा स्वतःच्या हाताने बनवतो. तर आता या दोन गोष्टींमध्ये जर कम्पॅरिझन करायचं झालं की बाबा ही गोष्ट चांगली आणि ती गोष्ट वाईट, जर ह्या दृष्टिकोनातनं जर बोलायचं झालं तर तुमचं मत काय राहील? कारण ऑब्व्हियसली प्लॅस्टर ऑफ पॅरिस म्हटल्यानंतर संपूर्ण पांढरं असतं, त्याच्यावरती रंगरंगोटी करून वगैरे लोक गणपती बनवतात. माती म्हटल्यानंतर मातीलाच जर कलर द्यायचा झाला तर त्याची प्रोसेस भरपूर मोठी आहे. तर आता ह्या दोन्ही गोष्टींना तुम्ही कम्पेअर कसं कराल? हा प्रश्न फार चांगला आहे. कारण पूर्वी आम्ही जे गणपती करायचो कुंभार लोक ते मातीचे करायचो. बरोबर. थोडासा मध्यंतरीच्या काळात किंवा आज ज्याचा वापर केला जातो ते प्लास्टर ऑफ पॅरिस. बरोबर. सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे काय आहे यातली एक सांगतो. हा बिझनेस करत असताना कुंभाराची गरज लागते असं नाही. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपतीनं पर्यावरणाचा ऱ्हास व्हायला लागलाय. आम्ही ज्या मातीच्या मूर्ती केल्या जायच्या त्या मातीच्या मूर्ती व्यवस्थितरित्या विसर्जित व्हायच्या आणि आता मात्र ह्या प्लास्टरच्या मूर्त्या विसर्जित होत नाही. त्या विटंबना केल्यासारखा प्रकार होतोय. आम्ही ज्या वेळेला गणपती एखादा पाण्यात बुडवतोय त्यावेळेला तो 5 मिनिटात पाण्यावर पोहायला लागतो. आम्ही ज्या वेळेला मातीच्या मूर्ती पूर्वीपासून आणि आताही करतो त्या मातीच्या मूर्ती पाण्यात ज्या वेळेला बुडवतो त्यावेळेला त्या विसर्जित होतात. बरोबर. माती पाण्यातच राहते. बरोबर. आणि मग त्यामुळे त्या मातीमुळे पाण्याला कुठला अपाय होत नाही. दुसरी गोष्ट आता प्लास्टर ऑफ पॅरिस आल्यामुळे हा धंदा कुंभारांच्या पासून वंचित व्हायला लागलाय. कारण हा धंदा करायला सोपा जायला लागलाय. त्यामुळं कोणही उठून हा धंदा करायला लागला. बरोबर. त्याच्यासाठी कुंभाराचीच गरज पाहिजे असं काय नाही. त्यामुळं जर या देशातलं प्लास्टर बंद झालं तर कुंभारांना परत एकदा उभारी येईल, मातीच्या कलेची कला कळेल आणि जो कलावंत आहे तोच ह्या जगात जगेल. नाहीतर हे प्लास्टर ऑफ पॅरिस वाले सगळे मरतील असा माझा त्यातला एक हे आहे. बरोबर. प्लास्टर ऑफ पॅरिस मुळे होणारा अपाय तर आपल्याला सगळ्यांना दिसून यायला लागला. मग मातीच्या मूर्ती केल्यानंतर जो गाळ निर्माण आहे तो गाळ आपल्याला बाहेर काढून परत मातीत घालता येईल. पण प्लास्टर पासून होणारे सगळे हानी, दूषित परिणाम हे सगळे थांबते. त्यासाठी प्लास्टर हे लवकर बंद व्हावं या सगळ्या कुंभारांची पहिल्यांदा मागणी जर का शासनाकडे कुठली असेल तर प्लास्टर बंद. नक्कीच पुढील काळात मूर्तींचा अभाव येणार आहे, मूर्त्या कमी पडणार आहेत. कारण मातीवर हाताच्या कलाकुसरीने गणपती करणं सोपं नाही. बरोबर. दिवसाला तुम्हाला 1 ते 2च गणपती तयार होईल. मग 365 दिवस तुमचे आमचे वर्षातले दिवस तुम्हाला 600 ते 700 मूर्त्या तयार होतील. बरोबर. आणि आज मात्र ह्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या जमान्यात काय झालंय, कुणीही उठायचं, साच्यात वतायचं आणि तो गणपती बाहेर. बरोबर. या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला थांबवायच्या असतील, आपल्या वातावरणाचा ऱ्हास थांबवायचा असेल तर हे प्लास्टर पहिल्यांदा बंद झालं पाहिजे. बरोबर. आम्हाला असं नाही म्हणायचं की कुंभार सोडून कुणी गणपती करू नयेत, कुंभारानेच गणपती करावेत असा आमचा त्यातला ऱ्हास नाही, असा आमचा त्यातला म्हणायचा उद्देश नाही. तरी ही कला करत असताना ज्याच्या हातात कला आहे तो निश्चित जगणार. मग कुंभार असो कोणी असो. आता यासाठी निघालेले आर्ट्सचे कोर्स आहेत, तिथेही फार छान गणपती मातीचे बनवले जातात, फार छान पुतळे मातीचे बनवले जातात, फार छान सगळं काही तिथं वस्तू बनवल्या जातात. हे सुद्धा काही कुंभार नसतात, पण आर्ट कला शिकणारे लोक सुद्धा जगायला चांगल्या पद्धतीने जगतील असा माझा त्यातला एक उद्देश आहे.
आज जे प्लॅस्टर करायला लागले किंवा पीओपी सारख्या वस्तू चालायला लागले, या आपल्या सगळ्याच गोष्टींना हानिकारक. एक तर धंद्याच्या दृष्टीनं कुंभारांना हानिकारक आणि कला करणाऱ्यांना हानिकारक, आणि दुसऱ्या गोष्टीनं त्याचा होणारा दुष्परिणाम या आपल्या हवेतून उडून जाणं किंवा हवा दूषित होणं, यासाठी ते प्लॅस्टर बंदच झालं पाहिजे. बरोबर बरोबर, अगदीच. मी एक मामा माझा किस्सा सांगतो. तब्बल 2 ते 3 वर्ष आधी गणपती विसर्जनची वेळ होती, अनंत चतुर्दशी होती. आमचं कसं आहे, आपल्या घरचा गणपती 7 दिवसाचा. त्यानंतरचे पुढचे जे 2-3 दिवस आहेत त्यामध्ये आम्ही पुण्यात वगैरे फिरायला जायचो. मग आमचे पप्पा त्यावेळेसला कसे करायचे, आमचे पप्पा त्यावेळेसला आम्हाला म्हणायचे की आपल्या घरचा गणपती विसर्जन झाला की मग आपण पुण्यामध्ये जाऊ दगडूशेठचं दर्शन घ्यायला. बरं, तो दिवस झाला दगडूशेठला जाऊन. मग त्यानंतर एक 8वा किंवा 9वा दिवस असायचा की त्या दिवशी बाबा आम्ही आळंदी, देहू वगैरे असे तीर्थक्षेत्र जे आहेत आम्ही तिथं दर्शनाला जायचो. एकदा असंच रात्रीचे 1-1:30चा टायमिंग होता. एकटा मित्र मला बोलला, म्हटलं अरे आपल्याला शंभूराजांची म्हटलं जिथं अस्थी ठेवलेल्या आहेत, छत्रपती संभाजी महाराजांना जिथे दहन केलं गेलं ते गाव म्हणजे मरकडला. मला म्हटलं असंच, म्हटलं रात्री तिकडे जाऊ, म्हटलं एक मित्र आहे, म्हटलं त्याला जाऊन भेटून या. म्हटलं चालेल. अक्षरशः सांगतो, आपल्या आजूबाजूला जे कोणी लोक वारकरी संप्रदायाचे आहेत, जे कोणी लोक संत तुकाराम महाराजांना मानतात, विठ्ठल माऊलीला मानतात, या सगळ्या लोकांना आळंदी हे नाव नवीन नाहीये. ऑब्व्हियसली आपल्यातले प्रत्येक व्यक्ती त्या गावाला कधी ना कधी एकदा गेलेले आहेत, माऊलीचं दर्शन घेऊन आलेले आहेत. आमचा प्रसंग असा होता की आम्ही रात्री ज्या वेळेसला 1-1:30च्या सुमारास आळंदीचा जो नदीचा ब्रिज आहे तो क्रॉस करून पलीकडे चाललो होतो. अलीकडे आम्हाला पोलिसांनी थांबवलं. रात्रीची वेळ होती, ऑब्व्हियसली पोलीस लोक विचारणार की बाबा एवढ्या रात्री काय करतोय. तर आम्ही सांगितलं असं जो मित्र आहे म्हणलं त्या गावी. मित्राचा नाव नंबर वगैरे दिला. त्यांनी फोन करून कन्फर्मेशन घेतलं तेव्हा खरोखर तो व्यक्ती राहतो का. त्यानंतर आम्हाला पुढे पाठवलं. त्या पुलावरनं जाताना मामा, खरोखर म्हणजे आपण हिंदूच म्हणून जन्माला का आलो ह्या गोष्टीची लाज वाटत होती. लाज मी हा शब्द यासाठी वापरला कारण जे मी आपला मगाशी मुद्दा झाला प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा गणपती, आळंदीच्या घाटावर या तीरावर पण आणि त्या तीरावर पण जेवढ्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांवर जवळजवळ 10 ते 20 हजार गणपती पाण्यातनं बाहेर काढून ठेवले होते. मग तेच जर समजा त्या ठिकाणी मातीचा गणपती जर तुमच्याकडे असता, मातीचा गणपती जर तुम्ही विसर्जन केला असता, 15 मिनिटानंतर तुम्हाला खाली बघायची पण गरज नव्हती. तुमची एका अर्थी तुमची श्रद्धा ते श्रद्धा झाली. वर्ण बाबा तुम्ही आता जे केलात म्हणजे ऑब्व्हियस थिंग आहे. तुम्ही जसं तुम्ही बोललात की बाबा प्लॅस्टर ऑफ पॅरिस लवकर विरघळत नाही, मग ज्या वेळेसला ते बाहेर काढायचं असतं किंवा आपण आपल्या घरातला दुसरा गणपती घेऊन तिथे विसर्जनला जातो, आपण नदीतनं चालत चालतच पुढे जाणार आहे. मग आपल्या पायाखाली एका दुसरी मूर्ती येतेच की, मग विटंबना तशीच होती. पण त्यावेळेसला ते कळत नाही. आणि जेव्हा सगळं काय समारोप होतो, रात्रीच्या वेळेसला त्या मूर्त्या बाहेर काढून ठेवल्या जातात, तेव्हा कळतं कोणाचा कान तुटलाय, कोणाचा हात तुटलाय. मग एवढा सगळा प्रकार पाहिजे कशाला. मग यासाठीच मी तुम्हाला मगाशी सांगितलं की प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणपतींचं काय व्हायला लागलंय, विटंबना कशा व्हायला लागले. त्यासाठी आता आपण याच्यासाठी काय केलं पाहिजे. आणि मग मात्र आता त्याचा पर्याय म्हणून काय शोधलं गेलं तर फक्त 3 वेळा 5 वेळा पाण्यात बुडवायची आणि परत आणून ती टॉयलेट ठेवून तिचं कुठंतरी नेऊन ती एका ठिकाणी हे करायचं, असा पर्याय काढला. पण हा विटंबनेचा पर्याय जर व्हायचा नसेल तर ह्या प्लास्टरच्या मूर्त्या थांबल्या पाहिजे. बरोबर आहे, अगदीच अगदीच. हा विटंबना आपल्या देवाची नाही झाली पाहिजे असेल तर प्लास्टरच्या पहिल्यांदा प्लास्टर थांबलं पाहिजे. ते पीओपी उरगळत नसल्यामुळं पहिला ते या गणपतीपासून लांब ठेवलं पाहिजे आणि पूर्ण सगळ्यांनी मातीच्या मूर्त्या पुजल्या पाहिजे. मग छोटे असेल, लहान असेल, केवढी असेल, गणपती आपण बोटावेळा केला तर तो गणपतीच, 5 फूट केला तर पण तो गणपतीच. ज्या पद्धतीने ती माती घट्ट मिळेल त्या घट्ट मातीनं जेवढा गणपती आपल्याला करता येईल तेवढाच केला पाहिजे. त्याची विटंबना झाली नाही पाहिजे, तो दुखवला नाही पाहिजे. अशा पद्धतीने जर आपण मातीच्या मूर्त्या योग्य पद्धतीने करायला लागलो तर बऱ्यापैकी आपला समाज परत सुधारायला. बरोबर आहे, बरोबर आहे, अगदीच अगदीच अगदीच. मामा तसं मी ज्या वेळेसला मर्चंट नेव्हीमध्ये जॉबला होतो, आमचं जहाज जे होतं त्यावेळेसला विशाखापट्टणम ते कलकत्ता असा आमचा रूट होता. दुर्गा पूजेच्या वेळेसला म्हणजे
कलकत्त्यामधली पद्धत अशी आहे की दुर्गा पूजा ते लोक करतात आणि दुर्गा पूजेचा जो शेवटचा दिवस असतो त्या दिवशी ते लोक दुर्गा मातेची मूर्ती जी आहे ही समुद्रामध्ये हे करतात, विसर्जित करतात. अक्षरशः सांगतो, ज्या वेळेसला आम्ही कलकत्त्याच्या चॅनलमध्ये ज्यावेळेसला आमचं जहाज होतं, म्हणजे जी छोटी काय म्हणतात तिकडच्या छोट्या नद्या, जसं वर्ण गंगा माता येते आणि खाली तिथं समुद्राला मिळते, तर त्या नदीतनं आम्हाला पुढे आमचं जहाज घेऊन जावं लागायचं. अक्षरशः इतका वाईट प्रसंग होता की त्यावेळेस, जसं आता आपलं मगाशी बोलणं झालं, दुर्गा मातेच्या मूर्त्या आशा समुद्रामध्ये विसर्जन केल्या जातात. मूळ मुद्दा असं आहे की कोणी बाबा ती मूर्ती खाली टेकली आहे का नाही, म्हणजे खाली तळाला गेली का नाही हे सुद्धा बघायला येत नाही. जशी ढकलून दिली तशी ते वाहत वाहत समुद्राकडे जाते. असा तिथला एक प्रसंग की बाबा ते बघून देखील आपल्याला देखील असं वाटतं ना की अरे हा, तुम्ही ह्या मूर्तीला एक देवता म्हणून 10 दिवस तुमच्या घरात ठेवलंय, तुमच्या मंडळात ठेवलंय, त्याचं तुम्ही चांगलं पूजन केलंय. आजचा 10वा दिवस झाला म्हणून तुम्ही सरळ सरळ त्याला असं पाण्यातच सोडून दिला, म्हणजे बाबा तुमचं त्यामध्ये एक म्हणतो ना की बाबा 10 दिवसानंतर तुम्ही तुमची श्रद्धा, तुमची भक्ती जी आहे ती देखील विसर्जन केली म्हणायची. असंच काहीसा प्रकार आहे ना. यासाठीच तर पहिल्यांदा आपण ज्या मोठमोठाल्या मूर्त्या करतोय, त्या मूर्त्या मोठाल्या न करता, प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या न करता, मातीच्या छोट्या मूर्त्या पुजल्यानंतर तो देवच असतोय. बरोबर. मोठी केल्यानंतर सुद्धा देवच असतोय. तुमची श्रद्धा आणि भक्ती त्याच्यावर फार मोठी विश्वास झाला की मग तो आभाळावळा दिसायला लागतो. म्हणूनच यासाठी संतांनी मध्ये एक वेळ म्हटलेलं आहे, साठ दिली हृदय संपुष्टी, बाहेर दाखोटी मूर्ती दिसे. तुमच्या हृदयात देवाला साठवा. फक्त ज्या वेळेला तुमच्या हृदयात देवाला साठवाल त्यावेळेला तो आभाळ एवढा दिसायला लागतो. तुमच्या बघायची दृष्टी फक्त त्याला बघा. बरोबर. तुमची आमची दृष्टी काय झाली, फक्त येणारा जो आत्ताचा काळ आहे, जो येणारा दिवस आहे, हे फक्त आपण मोठाल्या मूर्त्या तयार करायच्या यासाठी बघायला नको. मोठाल्या न करता लहान करून तुम्ही फक्त त्या देवाला स्मरून, देवावर विश्वास ठेवून सगळं करावं. बरोबर. आणि पहिल्यांदा ह्या प्लॅस्टर ऑफ पॅरिस पासून वंचित राहा. बरोबर. मोठमोठ्या मूर्त्या तयार कशा होतात, तर त्या प्लास्टरच्या असल्यामुळे पीओपी मोडत नाही. मातीच्या मूर्त्या तयार करत असताना फार मोठी पराकाष्ठा लागते आणि ते करणं एवढं सोपं नाही. कारण मातीच्या मूर्तीत पहिल्यांदा उभा करत असताना त्याला जे लागणारा, म्हणजे जड न होण्यासाठी जी सामुग्री आहे ती आपल्यातलीच असते. मग त्यासाठी आतनं गुंडाळलेलं पिंजर असेल, त्यासाठी आतनं गुंडाळलेला आणखी काय असेल, या सगळ्या मूर्त्या मोठमोठ्याला तयार करणारा कष्ट लागते. आणि ज्या वेळा आम्ही प्लास्टरची करतोय त्यावेळेला फार कष्ट लागत नाही. एक साचा 5 फुटाचा घ्यायचा, त्यात प्लास्टर ओतायचं, ती मूर्ती 5 फुटाची तयार. यासाठी एकच विषय तो गोठमळत येतोय, म्हणजे प्लास्टर. बरोबर. आणि ज्या दिवशी आमच्या कडचं प्लास्टर बंद होईल त्यावेळेला या कुंभारांना म्हणा किंवा कला करणाऱ्यांना, या कलेनं उभा करणाऱ्या मूर्तिकारांना फार मोठं महत्व येईल. बरोबर. महत्वाचे येण्यासाठी नाही, तर आपला होणारा ऱ्हास थांबवण्यासाठी, यासाठी हे प्लास्टर बंद झालं. बरोबर. अगदीच. मला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे तुमचे जे कोणी ग्राहक वर्ग आहे, या तुमच्या ग्राहक वर्गासोबतचा सध्याचा तुमचा संबंध कसा आहे? तसं आम्ही कुटुंब पद्धतीनंच त्यांच्याबरोबर संबंध ठेवतोय. कसं असतंय, ग्राहक हे दैवत मानलं जाते. बरोबर. ग्राहकासोबत तुम्ही जेवढं चांगलं राहाल तेवढं ग्राहक आपल्याकडे. बरोबर. मार्जिन पद्धत असेल तर थोडीशी आम्ही इकडे सांभाळून जर त्यांच्याकडून त्या वस्तूवर जर पैसे घेतले तर ग्राहक वाढायला चालू होते. आणि मग एक कुटुंब म्हणून आम्ही ज्या वेळेला त्यांना काय लागत असेल मातीचा आमच्याकडून, त्यावेळेस आम्हाला फोन आला किंवा निरोप आला तर मग त्यांच्या घरी जाऊन देऊन येणं, असं नातं ठेवलं जाते. त्यांच्याकडून आम्हाला काय पाहिजे असेल तर त्यांच्याकडून घराकडे आणलं जाते. अशा पद्धतीने घरोप्याचं नातं ग्राहकाबरोबर जर ठेवलं तर ग्राहक वाढतो. बरोबर. त्या पद्धतीने आम्ही ह्या ग्राहकाच्या बरोबर राहतो. मामा, जसं आपण बोललात की आपण सगळ्या काही मातीच्या वस्तू बनवतो आणि या बनवलेल्या सगळ्या वस्तू आपण आपल्या ग्राहकांना विकतो, तर आपल्या ह्या ज्या बनलेल्या वस्तू आहेत यांच्याबद्दल कुठल्या ग्राहकाकडनं कधी गुणवत्ते बाबतीत काही बोलणं आलंय का? कसं असतंय, आपण आता भांड बनवतोय कसं, तर मातीचं बनवतोय. बरोबर. काही वेळेला मातीत थोडासा मळताना किंवा माती तुडवताना जर बदल झाला तर काही वेळेला भांडा असं एकदम चांगल्या पद्धतीचं होत नाही. समजा जर ते चुकून तसं एखाद्याला भांडं लागलं, सगळीच लागतात असं नाही, कारण आम्ही कुंभार आहे,
आम्ही करतानाच अशा पद्धतीनं करतोय. खराब झालेलं भांड सुद्धा आपल्याला ते परवडेबल नाही, कारण तेवढी त्याच्यावर मेहनत घेतली जाते. आणि मग केल्यानंतर जर ते खराब झालेलं आणि मग जर ते आपल्याकडे परत आलं तर ते आपल्याकडे तसंच राहणार, वापर होणार नाही किंवा त्याचा मोबदला मिळणार नाही. मग ती चांगली भांडी तयार व्हावी यासाठी आधीच आपण प्रयत्न करतोय. त्यात जर कुणाला त्या भांड्याबद्दल एखादं भांड जर लागलं आणि त्यानं सांगितलं की त्याला बदलून दिलं जातंय किंवा त्याला सांगितलं जाते परतचं भांड तुला मी बघून चांगलं असं देईन असं. ओके. मामा, एखादा आता ऑब्व्हियसली आता आतापर्यंत तुम्ही अशी बरीचशी मातीची भांडी बनवली, बऱ्याच लोकांपर्यंत तुम्ही पोहोचलाय, बऱ्याचशा लोकांपर्यंत तुम्ही जाऊन ती भांडी विकलीत अगर कुरिअरनी पाठवलेली आहेत. तुम्ही आम्हाला एखादा असा किस्सा सांगाल का, तुमचा एक असा अनुभव सांगाल का की त्या कस्टमरनी असं काहीतरी बोलून गेलेत की बाबा ती गोष्ट कायमची लक्षात राहिली, असं काही? असं काय थोडस येताना आमच्या पाठीमाग पहिल्यांदाच ती मातीची भांडी असल्यामुळं काही लोक असे येऊन गेले की ते असं आहे तसं आहे, या मातीच्या भांड्यातून असं आहे. पण मी त्यांना वारंवार सांगायचो, तुम्हाला ट्रान्सपोर्टला पाठवत असताना पहिल्यांदा भांड आमचं मातीचं. एक मराठीत म्हण आहे त्या पाठीमाग, मातीचं भांड आणि अक्कल सांग. तुमच्या हातातून पडलं तर ते भांड फुटणार आहे, तुम्ही व्यवस्थित वापरला तर 10 वर्ष ते भांड चालणार. त्या पद्धतीने काही असे प्रसंग आले की आपण ट्रान्सपोर्टला टाकल्यानंतर ट्रान्सपोर्टवाल्यांना सांगितलं की बाबांनो ही मातीची भांडी आहेत ना, तुम्ही योग्य पद्धतीने जा. हजारो भांडे गेले, पण एखाद्याचं असं झालं की ते भांड उतरताना किंवा बाजूला काढताना ते भांड फुटलं गेलं. त्यावेळा त्या माणसाचा आमच्यावर रोष आला आणि रोष आल्यानंतर तो म्हणायला लागला की तुमची भांडी आम्हाला आता म्हणजे फुटकं दिलात, हे दिलात, ते दिलात. पण पहिल्यांदाच समजून सांगितलं त्यांना, हे भांड मातीचं आहे, कुणाचा तरी धक्का लागून भांड्याला भांड लागल्यानंतर सुद्धा फुटतंय. त्यामुळं या भांड्याबद्दल रोष धरू नका, हे भांड मातीचं आहे, तुम्हाला मी परतून दुसरं देतो. येणारा प्रसंग फार छान होता, बरं वाटलं. पण बाकीची दिलेली भांडी जी घट्ट होती तो म्हटला मी आता बऱ्यापैकी वापरायला चांगले आहे, मग फुटलेल्या भांड्याबद्दल काळजी करू नकोस म्हटलं, मी तुला भांड परत पाठवून देतो दुसरं. बरोबर. नेताना झाला असेल किंवा काही चूक झाली असेल त्याबद्दल तू माझ्यावर रोष धरू. अशा पद्धतीने येतात तसे प्रसंग आमच्याकडे बरेचसे येतात. पण आम्ही काय त्याला म्हणजे फारसं रागावून उत्तर देत नाही, कारण आपलंच भांड मातीचं आहे. बरोबर आहे, बरोबर. जरी ते भांड कितीही सोन्यासारखं असेल, सोन्याहून म्हणजे आता जीवनाला चांगलं असेल तरी ते मातीच आहे. पहिल्यांदा त्याचा भावार्थ ओळखून घ्या आणि मग सगळ्यांनी त्याच्यावर रोष करा. बरोबर बरोबर. मामा, जसं आपण म्हणतो गरीब, श्रीमंत, मध्यमवर्गीय, हे जे आपण एक लोकांच्या संपत्तीनुसार आपण जे लोकांचे एक वर्ग पाडलेले, तर या वर्गातनं जसे हे 3 वर्ग आहेत, तर यातला असा कुठला वर्ग आहे की ज्याचा तुमच्या या व्यवसायाकडे म्हणा किंवा तुमच्या या समाजाकडे जास्त कल आहे? असा कुठला वर्ग आहे की जो तुमच्याकडनं वारंवार ह्या गोष्टी विकत घेत असतो, ह्या वस्तू वगैरे विकत घेत असतो, असं कोणाला म्हणता येईल? तसं बघायला गेलं 3 नंबरचा वर्ग तर आपल्याकडे फार पद्धतीनं भांडी वापरून, मातीची भांडी पण चांगल्या पद्धतीनं टिकणारी भांडी मिळते म्हणून हा म्हणजे 3 नंबरचा वर्ग आमच्याकडे बघतच असतोय. मध्यम वर्गाला तर आता फार चांगलं कळायला लागलंय की ही भांडी वापरल्याशिवाय आपल्याला आता पर्याय नाही. यामुळं मध्यम वर्ग तर आमच्याकडे बऱ्यापैकी आता लोक भांडी घ्यायला यायला लागले आणि आता म्हणजे राहिला तो सगळ्यात श्रीमंत मानणारा वर्ग. पण आता अशी परिस्थिती आहे, जी काय भांडी नेली जातात तो सगळ्यात श्रीमंत तुम्ही ज्याला समजताय तोच वर्ग आमच्याकडे. मुळात श्रीमंतीची व्याख्या तुम्ही वर्ग 3 पाडलात म्हणून मला सांगता येत नाही, पण माझी अशी एक व्याख्या आहे त्याबद्दलची. श्रीमंतीची व्याख्याच एक वेगळी आहे माझी. श्रीमंत म्हणायचं कुणाला? ज्याच्याकडे लाखो रुपये पडून राहिलेत आणि रात्री झोप लागत नाही त्याला श्रीमंत म्हणायचा? की ज्याच्याकडे 2 वेळेला पोटभर अन्न मिळतंय, तो सुखात खातोय, राबून बिमून 10 वाजता झोपला की सकाळी 5ला उठतोय, त्याला श्रीमंत? श्रीमंतीची व्याख्या मला या 3 पटीत तुम्ही विचारल्यामुळे पहिल्यांदा कळली नाही. ही श्रीमंतीची व्याख्या नाही असा मानणारा मी एक आहे. कारण मी जरी माझ्या कुटुंबात जन्माला आलो असलो तरी मला दोन्ही वेळेला जेवल्यानंतर 10 वाजता झोप छान लागते, 5 वाजता उठलो की माझे काय असतील ते व्यवसायात मी लक्ष घालतोय.
यासारखी श्रीमंती मला कशात आहे असं मला वाटत नाही. आता पहिल्यांदाचा प्रश्न तुम्ही जो विचारलात तो 3 पटीतला. असा कुठलाही आता वर्ग राहिलेला नाही की जो मला मानत नाही. त्याला मानावंच लागेल, कारण त्याचंच आरोग्य जर चांगलं राहायचं असेल तर त्याला मातीची भांडी लागते. आणि तुम्ही बघा, आजपर्यंतचा काटा अनुभव आहे, ज्या वेळेला आपण मृत्यू पावतोय, मृत्यूनंतर पहिल्यांदा माझ्याच भांड्यानं आंघोळ घातली जाते, माझ्याच भांड्यानं भात करून तो भांड फोडलं जाते. यासाठी तरी कुंभार लागणारच आहे. मग गरीब, श्रीमंत आणि मध्यम हा वर्गच मला माहिती. पण मी असं समजतोय आज मी तिला माझ्याकडे येणारा हा तुम्ही सुशिक्षित, गरीब म्हणण्यापेक्षा सुशिक्षित चांगला, मग शिक्षक असतील, इंजिनियर असतील, मोठमोठाले लोक असतील, हे माझ्याकडे आता मातीची भांडी जेवण करायसाठी न्यायला लागले. आणि खाऊन झाल्यानंतरचा रिपोर्ट त्यांचा असा आहे की मला येऊन सांगतात 1 नंबर सगळं भांडं आहे, 1 नंबर जेवण झालं. त्यासाठी आता तुम्ही पाडलेले ह्या 3 वर्गातला वर्गच मला काय श्रीमंतीचा कळलेला नाही. ओके ओके. मामा, आता तुम्ही जो व्यवसाय करताय, कुंभार व्यवसाय हा तुमचा झाला, बरोबर? जसं तुम्ही मला बोललात की तुमचे आजोबा, तुमचे वडील, मग तुम्ही त्यांच्याकडनं शिकलात, तर तुम्ही बोलताय की बाबा तुमची मुलं जी आहेत हे वेगळे गोष्टी करतात. तर माझा मूळ मुद्दा असा आहे की हा जो पिढीजात व्यवसाय आहे याला जर टिकवून ठेवायचं झालं तर त्यासाठी आपण काय करावं लागेल? एक करायला लागेल, पिढीजात धंदा जर आपण शिकवून ठेवायचा असेल तर पहिल्यांदा हा धंदा सुधारायला लागेल. आज मुलं आपली शिक्षण शिकून बाहेर जाण्याच्या मार्गावर का असतात? सुशिक्षित झालोय म्हणून बाहेर जावा ना. मग काही लोक माझे इंजिनियर सुद्धा कुंभार आहेत, ते आज मडके करतात, बरोबर, आपला बिझनेस सांभाळतात, माझा पारंपरिक व्यवसाय करतात. पण पहिल्यांदा या धंद्याची आपण उंची वाढवायला लागेल. आज जो आपल्याकडे कच्चा माल मिळत नाही याची पूर्तता करून घ्यायला लागेल. आणि मग हा धंदा ऊर्जित रीतीला आल्यानंतर बऱ्यापैकी कमी शाळा शिकलेला किंवा असा जो तरुण वर्ग आहे या धंद्याकडे चांगल्या दृष्टीने बघेल आणि या धंद्याची वाढ. ओके ओके. मला मूळ मुद्दा असा, आता जसं आता आपण म्हटलो की आपल्याला हा पिढीचा धंदा टिकवून ठेवायचा, ते जर समजा माझं एक असं मत आहे की जसं आता तुम्ही बोललात की तुम्ही कुंभार समाजाचे, मी तोच प्रश्न पुन्हा एकदा घेतोय. बाहेरचा म्हणजे थर्ड पार्टी कोणी सुद्धा, मग तो भले मग एखादा लोहार व्यक्ती असेल, एखादा दुसऱ्या जातीचा व्यक्ती असेल, ज्याला खरोखर बाबा आपला हा पॉडकास्ट बघून, आपले या आधीचे व्हिडिओ वगैरे बघून जर खरोखर वाटत असेल की बाबा मी या माणसाकडे जावं, याने मला शिकवावं, किंवा बाबा मला देखील हा व्यवसाय शिकायचा आहे, असा जर एखादा व्यक्ती असला आणि तो जर आज म्हणत असेल की बाबा नाही मला हे शिकायचंय आणि मला हे टिकवायचंय, तसं जर त्याला करायचं झालं तर त्याबद्दल तुमची भावना काय असेल? काय नाही, उलट आम्हाला आनंद वाटेल. कुठलाही धंदा कोणी करू नये हा जाती परंपरेचा विषय नाहीच आहे. ओके ओके. आणि म्हणूनच मागाशी मी तुम्हाला सांगितलं, मला जरी सुतारकाम चांगल्या पद्धतीने जमत असेल, तो धंदा म्हणून करायला मला काय अडचण. तसं माझ्याकडे येणार आहे कुठल्याही जातीचा माणूस असेल आणि त्याला जर या धंद्यात इंटरेस्ट असेल तर त्याला आम्ही शिकून तयार सुद्धा करू. काय नाही, ज्याच्या हातात राबायची धमक आहे, ज्याच्या हातात येणारी कलाकुसर आहे, या राबायच्या आणि ह्या कलाकुसरीचा जोड घालून जर आपला उदरनिर्वाह चालत असेल तर मी आनंदाने त्याला शिकवेल. कारण तो सुशिक्षित तरुण एक चांगल्या मार्गाला लागून आपला बिझनेस चांगल्या पद्धतीने चालवेल. काय नाही, भावना आमची चांगलीच आहे. त्यामुळे कोणीही कला करावी, कोणीही जगावं. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं, हातची कला ती हातातली कोण काढून घेत नाही. भलं तुम्हाला एखाद्या नोकरीवरून काढू शकतात, भलं तुम्हाला एखाद्या ह्याच्यापासून बाजूला ठेवू शकतात, पण माझ्या माती आणि माझ्या कलेपासून मला बाजूला ठेवणारा कोण मात्र जन्माला आलेला नाही. बरोबर. त्यामुळे जी कला मी शिकेन ती पारंपरिक कला मी शिकून जर माझा उदरनिर्वाह चालत असेल तर त्यात आनंदाचीच गोष्ट आहे. उलट जर कोण मला तसं म्हणत असेल तर मी त्याला पहिल्यापासून सगळं माझ्या मुलांना जसं ज्ञान किंवा आम्हाला जसं वडिलांनी दिलं तसं ज्ञान देऊन मी शिकवायची काय. अच्छा अच्छा अच्छा. मामा, पारंपरिक कुंभार व्यवसाय याला जर ओळखायचं झालं तर त्याच्याबद्दलची कधी खास बात सांगा. उपजत मातीचा देह ओळखायला अवघड नसतं. ज्या वेळेला तो मातीत हात घालून मातीची कलाकुसर एखाद्या पद्धतीची सुद्धा तयार करायला लागला तर तो जातीवंत कुंभार आहे हे ओळखायला काय अडचण. कारण तो त्याचं नातच मातीशी जोडलं गेलं असेल. म्हणून पूर्वी
एक त्यासाठी हे माती सांगे कुंभाराला, पायी मज तुडविशी रे, तुझाच शेवट आहे वेड्या माझ्या पायाशी. काय सांगितलं जातंय कुंभाराला? त्याच भावनेनं, त्याच सगळ्या श्रद्धेनं ज्यावेळेला आम्ही कलाकुसर करायला बसतोय त्यावेळेला मातीवर येणाऱ्या भांड्यात अंतर्मन ठेवून ज्यावेळेला आम्ही भांड तयार करायच असतोय त्यावेळेला तो जातीवंत कुंभार मनापासून जे भांड तयार करतोय त्याच वेळेला त्याला कला येते, म्हणून त्याला जातीवंत कुंभार किंवा कुंभार ओळखला जातो. शिकणारा करत असताना कुठंतरी मध्ये थांबणार, कुठेतरी अलबडणार, नको त्या पद्धतीनं त्या भांड्याला हात लावायचा प्रयत्न करणार, भांड थोडस विस्कळीत होणार, पण कुंभाराच्या हातचं भांड विस्कळीत होत नाही. बरोबर, अगदी. कारण तो मातीतूनच कला शिकत असल्यामुळं त्या कलेला कधीही वाकडं रूप येत नाही. बरोबर बरोबर, अगदीच अगदीच. पर्यावरणाशी जर सुसंगत असं आपल्याला उत्पादन घ्यायचं झालं त्या संबंधी आपल्याकडनं सध्याची वाटचाल काय नेमकी? पर्यावरणाशी सुसंगत असेल असं जर आपण वातावरण निर्माण करायचं झालं तर पहिल्यांदा आपल्या आरोग्याशी निगडीत वस्तू तयार करायची. बरोबर. पर्यावरण हे हवेच्या माध्यमातून किंवा निसर्गात चाललेले याच्यावरून पर्यावरणाचा आता जो होणारा ऱ्हास आहे किंवा पर्यावरणात दूषित परिणाम व्हायला लागलाय, ह्या आपल्याकडून ह्या सगळ्या गोष्टीमुळेच व्हायला लागलाय. ज्या वेळेला तुम्ही आम्ही योग्य पद्धतीनं आपलं आरोग्य सुधारण्यासाठी मातीची भांडी वापरून आपलं जेवण करेल, ज्या वेळेला समाजात तुम्ही आम्ही दष्टपुष्ट राहण्यासाठी या सगळ्यांचा वापर करू त्यावेळेला या पर्यावरणात मातीच्या भांडीपासून किंवा कशापासूनही तुम्हाला अपायकारक काय होत. त्यामुळं पर्यावरणाशी सुसंगत राहायचं असेल तर प्राथमिक आपली जीवनशैली बदलली पाहिजे. आणि या जीवनशैलीत येणारे सगळे, आता तुम्ही बघा इंटरनेट जमान्यात या मोबाईलचा वापर केला जातो. आता तुम्ही बघत असाल तर पूर्वीची पिढी हे मोबाईल किंवा हे नसल्यामुळं धार्मिक वृत्तीकडे वळायला लागली, आणि धार्मिक वृत्तीकडे वळल्यामुळं तुम्हाला काय बघितलं जायचं, जिथं अभंग भजन असेल, जिथं काहीतरी देवाचं असेल, कीर्तन असेल, या ठिकाणी लाखोंची गर्दी व्हायची. आणि हे सगळं आता बघायचं थांबलंय. आता मुलांनाच आपल्या या मोबाईलमुळं 24 तास त्या मोबाईलमध्ये मग गेम्स असेल काय असेल अशी खेळायची सवय लागल्यामुळे धार्मिक वृत्तीकडे जायचा मार्ग थांबला. आणि ज्या वेळेला तुमचं आमचं आयुष्य जगत असताना आम्ही एखाद्या वातावरणात जगत असतोय त्या वातावरणातच तुम्ही आम्ही बिघडतो. समजा आपल्या आता पूर्वी जसं होतं तीच पारंपरिक सगळ्या जर भजनं असतील, कीर्तन असतील, अन्यसंगी भजनं असतील, अशी काही रात चालू झाली आणि या सगळ्या मोबाईल पासून, मोबाईल वाईट असं माझं मत नाही, पण त्याचा वापर किती पद्धतीनं मुलांनी करावा हे ठरवावं. तुम्ही आज मी तिला बघा, तुम्ही आम्ही ज्या वेळेला या वातावरणात जगत होतो, या वातावरणात राहत होतो त्यावेळेला तुमच्या आमच्याकडे एकच खेळ होता, उठलं शाळेतून आला की दप्तर ठेवलं की पहिला ग्राउंडवर जाणं म्हणजे शरीरयष्टी चांगली करणे. मग सुरमांड असतील, कबड्डी असेल, खो खो असेल, अन्य काही खेळ असेल, धावपळ असेल, पळापळ असेल, काय असेल, यापूर्वी गोष्टी आमच्या हातून झाल्या म्हणून तुम्ही आम्ही दष्टपुष्ट राहिलो. म्हणूनच या सगळ्या पर्यावरणात सुद्धा स्वच्छ भावना राहायला लागली किंवा धार्मिक वृत्ती मुलांना निर्माण झाल्यामुळं आता जे अनाचार घडायला लागले हे थांबले. हे थांबायचं जर असेल तर तुम्ही धार्मिक वृत्ती केलीच पाहिजे. बघा, एखादा माणूस देवाच्या ध्यानात लागला आणि त्याला वाईट काय सुचते काय, कधीच सुचणार. पण आता मात्र तुम्ही आम्ही याचा वापर करून जे बघायला लागलो ते बघण्याची दृष्टीच बदलली. त्यामुळं पर्यावरणात तुम्ही आम्ही पहिला आपल्या जीवनशैलीत बदल केला पाहिजे. बरोबर बरोबर. म्हणून मी म्हणतोय तुम्ही आम्ही आता ह्या वातावरणात जगत असताना स्वच्छ जगायचं असेल तर आईला आई, बापाला बाप, बहिणीला बहीण, भावाला भाऊ मानलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे जगायची. आपल्या घरातल्यांना ज्या वेळेला आपण सुसंस्कार देऊ त्यावेळेला गल्लीतल्यांना देऊ शकतो, ज्या वेळेला गल्लीतल्यांना देऊ त्यावेळेला गावात देऊ शकतो, ज्या वेळेला गावातल्यांना देऊ त्यावेळेला तालुक्यात देऊ शकतो. अशा पद्धतीनं ज्या वेळेला इतकं वातावरण तयार होईल या सगळ्या गोष्टींचा अपाय होणाऱ्या गोष्टींच्या पासून वंचित राहू त्यावेळेला हे पर्यावरण सुधारायला फार वेळ लागतो. बरोबर बरोबर बरोबर, अगदीच. अत्याधुनिक गोष्टींचा आत्ताचा जो वापर केला जातोय या गोष्टी कितपत वापरून येत नाही त्याच्यावर सुद्धा आपलं जीवनशैली चाललेली आहे. पण ती योग्य पद्धतीनं वापर करून मुलांनी योग्य पद्धतीनं त्याला हाताळलं तर त्यासारखं चांगलं पण आहे. मामा, तुम्हाला तुमच्या या व्यवसायामध्ये तू हे कर
मी आहे असं म्हणणारी कोणी व्यक्ती भेटली का, किंवा तुम्हाला या क्षेत्रामध्ये तू काहीतरी नवीन करतोस असं सांगणारी, असं प्रोत्साहन देणारी व्यक्ती कोणी भेटली आहे का? कसं झालंय आता आपला बिझनेस तसं बघायला गेलं तर सुशिक्षित मुलं झाल्यामुळे नोकरीसाठी बाहेर जाईल आणि माझ्यासारखा एकटा तरुण जर हे करत असेल तर एवढं मोठं प्रोत्साहन मिळते की पारंपरिक गोष्टी मला तर माझा पारंपरिक असल्यामुळे लाज वाटत नाही. त्यामुळे मी सगळ्या गोष्टी ह्या घेऊन ज्या वेळेला बाजारात बसतो त्यावेळेला फार मोठं प्रोत्साहन. माझी मित्रमंडळी येतात, ते सगळे माझी खरेदी करतात, माझ्याकडूनच खरेदी करतात. अशा पद्धतीनं ज्या वेळेला मी एखादा बिझनेस चालू करतोय म्हणजे पारंपरिक बिझनेस चालू त्यावेळेला फार मोठं प्रोत्साहन पाठीमागून. आता या पिढीला तर ते योग्य वळण लागावं यासाठी योग्य असा हा बिझनेस आहे असं मी म्हणतो. नवीन पिढी जी आता सध्या घडतीये, कुंभार व्यवसाय असू दे, इतरत्र व्यवसाय असू दे, पण आत्ताची जी नवीन पिढी घडतीये यांना तुम्ही तुमच्याकडनं एखादा मोलाचा सल्ला काय द्याल? माझं तरी मत असं आहे, या वाढत्या लोकसंख्येमुळे नोकऱ्यांच्या पाठीमागे लागण्यापेक्षा स्वतःचा धंदा करून स्वाभिमानानं जगावा असं माझ्या मित्रांना सगळ्या सूचना आहे. आता आपण नोकऱ्यांच्या पाठ लागतोय आणि तुटपुंज्या पगारावर आपण 12 आणि 24 तास राबतोय. यापेक्षा स्वतःचा धंदा असेल, कधीही बंद करा, कधीही चालू करा, आपण आपला स्वतःचा धंदा वापरून स्वाभिमानानं जगावं असा माझा या सगळ्या तरुणांना सल्ला आहे. बरोबर मामा, खूप छान वाटलं. बऱ्याचशा गोष्टी आम्हाला तुमच्याकडनं आज जाणून घेता आल्या. महत्वाचं म्हणजे कुंभार व्यवसाय हा मुळात नेमका केवढा मोठा याबद्दल आपल्यातले अनेक लोक फक्त सोशल मीडियाच्या माध्यमावरतीच बघत होते. त्यांना फक्त कुठल्या तरी व्यक्तीने एखादा लेख लिहिलाय, लोकांना फक्त एवढं माहिती होतं, एवढं फक्त वाचन करून लोक त्या व्यवसायाबद्दल जाणून घेत होते. पण खरोखर आज तुमच्या सोबत जी आपली चर्चा झाली त्यातून मुळात सगळ्यात पहिलं म्हणजे राजू मामा सोपानी कशेत, राजेंद्र कुंभार सोपानी कशेत, यांचा कुंभार व्यवसाय नेमका चालतो कसा, मूळ कुंभार व्यवसाय कसा होता, आत्ताच्या घडीला कुंभार व्यवसाय कसा आहे, त्यातल्या बऱ्याचशा घडामोडी या आज आपल्या चर्चेतनं आपल्याला जाणून घेता आल्या. त्याबद्दल खरोखर मनापासून धन्यवाद. तर मंडळी, एवढं बोलून मी आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवतो. धन्यवाद. नमस्कार.